6 दिवसांचा व्याख्यानाचा जो विषय आहे तो आहे भारतीय तत्वज्ञानाचा परिचय. तर मला असं वाटतं की आपण जितके लोक जमले आहोत त्याच्यापैकी काही लोकांना ऑलरेडी या विषयाची माहिती असेल, आपण तत्वज्ञानाचा अभ्यास केला असेल किंवा या विषयात यामध्ये नक्की कुठला विषय येतो याची आपल्याला माहिती असेल. पण तरी सुद्धा हा एक अगदी सुरुवातीपासनं हा एक बेसिक कोर्स म्हणून आपण प्रयत्न करतोय. तर परिचय करून देण्याच्या दृष्टीने जे मी काही सांगणार आहे तर त्या दृष्टीने आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे काही गोष्टी तुम्हाला असं पण वाटू शकते की या मला ऑलरेडी माहिती आहे किंवा याविषयी आम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा हा परिचय असल्यामुळे सुरुवातीपासून प्रत्येक दर्शनाचा एक विषय काय आहे आणि त्यांची भूमिका काय आहे हे आपण समजून घेण्याच्या दृष्टीने इथे प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवात आपण करूया की हा जो विषय आहे ज्याला आपण म्हणतो की तत्वज्ञान, हा शब्द मराठीमध्ये आपण जास्त प्रचलित आहे आणि मराठीमध्ये आपण हा जास्त वापरतो. पण तरी सुद्धा हा मुळात संस्कृत शब्द आहे आणि याच्या अनुषंगाने इतर जे शब्द येतात की जसं आपण त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना फिलॉसॉफी असं म्हणतो किंवा संस्कृतमध्ये त्याला दर्शन असं म्हणतात. तर तत्वज्ञान हा विषय नक्की काय आहे किंवा दर्शन म्हणजे नक्की काय किंवा सगळ्यात पहिले आपण एक तत्वज्ञान हा जो शब्द आहे याची नक्की काय त्याचा अर्थ आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जसं संस्कृतमध्ये तत्व ज्ञान असे 2 शब्द आहेत आणि तत्व हा पण जो शब्द आहे त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे विभाग होतात. एक म्हणजे तत् आणि दुसरं म्हणजे त्व. आता खरं बघायला गेलं तर तत् हा जो आहे हे एक सर्वनाम आहे. म्हणजे जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की तो, ती आणि ते. म्हणजे नपुंसकलिंगी शब्दासाठी आपण एक जे सर्वनाम मराठीमध्ये वापरतो की ते, त्याला संस्कृतमध्ये तत् असा एक शब्द आहे आणि तत्व. जसं त्व हा एक रूप आहे. जसं आपण म्हणतो मनुष्यत्व किंवा भारतीयत्व. म्हणजे एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या विषयाची त्याचं जे एक तत्व आहे म्हणजे त्याच्यामधलं एक जे सारभूत रूप आहे त्याला आपण तत्व हा शब्द वापरतो. आणि तत्वज्ञान म्हणजे एखादी वस्तू ज्या एखाद्या गुणधर्मामुळे अस्तित्वात आहे किंवा ज्याच्यामुळे तिला ते स्वरूप प्राप्त झालंय असं जे मूलभूत तत्व आहे त्याला आपण असं म्हणू शकतो की ते जर आपण जाणलं तर त्याला असं आपण म्हणूया की तत्वज्ञान आहे. म्हणजे थोडक्यात आपण समजा अग्नीची कल्पना केली तर अग्नीमध्ये मूलभूत तत्व काय आहे तर उष्णता. म्हणजे उष्णतेशिवाय आपण अग्नीची कल्पना करू शकत नाही किंवा पाणी जे आहे त्याच्यामध्ये द्रवत्व आहे तर द्रवत्वाशिवाय आपण पाण्याची कल्पना करू शकत नाही. म्हणजे तत्व हा एक जो शब्द आहे की कुठल्याही वस्तूमध्ये जो एक सारभूत धर्म आहे की ज्याशिवाय त्या वस्तूची ती कल्पना होऊ शकत नाही किंवा ती वस्तू अस्तित्वात असू शकत नाही, ते जे सारभूत तत्व आहे त्याला आपण संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये तत्व असं आपण म्हणू शकतो. आणि तत्वज्ञान म्हणजे एखादी वस्तू जशी आहे तशी जाणणे म्हणजे यथार्थ रूपाने तिचं ज्ञान प्राप्त करणे म्हणजे तत्वज्ञान होय. एक त्याचा सामान्य अर्थ झाला. आता एखादी वस्तू जशी आहे तशी जाणणे म्हणजे काय की आपल्याला कायम एखाद्या वस्तूचं आहे तसंच ज्ञान होतं का तर असं आपल्याला दिसत नाही. कधी कधी वस्तू एक स्वरूपाची असते पण आपल्याला त्या गोष्टीचं वेगळं ज्ञान होतं. म्हणजे यथार्थ तिचं जे रूप आहे ते एक वेगळं असतं आणि आपल्याला ज्या प्रकारे ज्ञान होत असतं ते एक दुसऱ्या प्रकारे असतं. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला ज्ञान होतं त्यावेळेस जशी वस्तू आहे तसंच आपल्याला ज्ञान होतं असं नाही. संस्कृतमध्ये ऍक्च्युली हा जो ज्ञान शब्द आहे हा मराठीमध्ये आपण एखाद्या व्यक्तीला ज्ञान असणे म्हणजे खूप महान किंवा खूप उच्च अशा प्रकारचं ज्ञान आहे असं आपण समजतो. पण तसं बघायला गेलं तर संस्कृतमध्ये हा जो शब्द आहे हा एक सामान्य शब्दाच्या अर्थाने वापरतात. सामान्य अशा अर्थी मी म्हणतोय की जिथे जिथे आपण ज्ञान शब्द म्हणतो, ज्या एखाद्या व्यक्तीला कुठल्याही विषयाचं अर्धवट ज्ञान असेल तरी सुद्धा आपण त्याला ज्ञान म्हणू शकतो किंवा संपूर्ण ज्ञान असेल त्याला सुद्धा आपण ज्ञान म्हणू शकतो. एखादी वस्तू जशी आहे तशी जाणली त्याला सुद्धा आपण ज्ञान म्हणू शकतो किंवा जसं आहे तसं न जाणता एखादं चुकीचं ज्ञान झालं ते पण एक प्रकारचं ज्ञानच आहे. जसं बऱ्याचदा तत्वज्ञानामध्ये किंवा वेदांतामध्ये ते एक हमखास उदाहरण देतात की सर्प आणि रज्जू म्हणजे दोरी आहे पण तिला साप आपण समजतो. म्हणजे काय की एखाद्या अज्ञानामुळे किंवा एखाद्या दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमुळे एखादी वस्तू आपण जशी आहे तशी आपण न जाणता दुसऱ्या रूपामध्ये जरी जाणली तरी सुद्धा ते एक प्रकारचं ज्ञानच आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की यथार्थ म्हणजे जशी वस्तू आहे तसं तिचं ज्ञान होणे हे पण एक प्रकारचं ज्ञान आहे. आणि अयथार्थ ज्ञान म्हणजे जशी नाहीये तसं आपल्याला जर एखादं भासत असेल तर त्याला सुद्धा आपण ज्ञानच म्हणतो. म्हणजे वस्तुतः संस्कृतमध्ये जर बघायला गेलं तर ज्ञान हा शब्द अतिशय सामान्य रूपाने वापरलाय. पण तत्वज्ञान जर आपण म्हणलं
म्हणजे एखाद्या वस्तूचं जे सारभूत तत्व आहे, की ज्याशिवाय ती वस्तू अस्तित्वात असू शकत नाही, असं जे तत्व आहे ते म्हणजे तत्वज्ञान. आता हा एक शब्दाचा सामान्य अर्थ झाला. पण यालाच आपण जेव्हा इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सलेट करतो, जेव्हा त्याचा अनुवाद करतो, तेव्हा आपण त्याला फिलॉसॉफी असं म्हणतो. म्हणजे तत्वज्ञान हा जो विषय आहे, ॲक्चुअली इतर सगळ्या विषयांच्या बाबतीत आपल्याला एक विषयाची स्पष्टता असते, की हा विषय म्हणजे त्याच्यामध्ये नक्की कुठल्या प्रकारचा अभ्यास असतो, हे आपल्याला माहिती असतं. म्हणजे आपण समजा म्हटलं, की गणित, तर गणितात नक्की कशाचा अभ्यास आहे? संख्या असेल किंवा भूमिती असेल किंवा गणना असेल. म्हणजे गणित याच्या अंतर्गत काय येतं हे आपल्याला माहिती आहे. किंवा भूगोलाच्या अंतर्गत काय येतं हे आपल्याला माहिती आहे. इतिहासाच्या अंतर्गत काय येतं हे आपल्याला माहिती आहे. किंवा इतर पण आपण जे विषय शिकतो, त्या विषयांमध्ये नक्की कशाचा समावेश होतो, याचं आपल्याला व्यवस्थित ज्ञान असतं. पण तत्वज्ञान हा जो एक विषय आहे, त्याच्यामध्ये नक्की कशाची चर्चा होते, याविषयी आपल्या मनामध्ये सुस्पष्टता नसते बऱ्याच वेळा. तर आपण जेव्हा इंग्लिशमध्ये हा शब्द ट्रान्सलेट करतो, तेव्हा त्याचा अर्थ जरी आपण तत्वज्ञानाला पर्यायवाची म्हणून फिलॉसॉफी हा शब्द वापरत असलो, तरी सुद्धा इंग्लिश भाषेच्या अर्थाप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ हा वेगळा आहे. म्हणजे फिलॉसॉफी हा जो शब्द आहे, ॲक्चुअली जरी इंग्लिशमध्ये असला तरी सुद्धा त्याचं जे मूळ आहे ते ग्रीक भाषेमध्ये आहे. तर फिलॉसॉफी हा शब्द 2 शब्दांच्या एक संयोगाने बनलेला आहे. एक शब्द आहे फिलोस आणि दुसरा शब्द जो आहे तो म्हणजे सोफी. फिलोस हा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे, की एखाद्या विषयात असणारं प्रेम, एखाद्या विषयाची असणारी आवड आणि सोफी हा जो शब्द आहे, सोफी किंवा सोफिया याचा अर्थ असा आहे, की ज्ञान. म्हणजे फिलॉसॉफी शब्दाचा जो मूळ अर्थ आहे, की ज्ञानाप्रती असणारी आवड. एखाद्या व्यक्तीला जर ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल किंवा एखादा व्यक्ती जिज्ञासू असेल, मग ते ज्ञान कुठल्याही विषयाचं असेल. भले ते गणिताचं असेल किंवा ते कलांचं असेल, ते संगीताचं असेल किंवा ते चित्रकलेचं असेल किंवा ते स्थापत्यशास्त्र असेल. म्हणजे विषय कुठलाही असो, पण जर एखाद्या व्यक्तीला ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल आणि एखाद्या विषयाची त्या व्यक्तीला आवड असेल, तर एखाद्या विशिष्ट ज्ञानाप्रती असणारी आवड याला आपण फिलॉसॉफी म्हणू शकतो. म्हणून तसं जर बघायला गेलं, तर शब्दाची व्युत्पत्ती फिलॉसॉफी या शब्दाची जर बघितली, तर त्याचा अर्थ खरोखर जो विषय आपण अभ्यासतो तसा तो नाहीये. कारण की फिलॉसॉफी या शब्दामध्ये सर्व प्रकारच्या ज्ञानशाखांचा समावेश होऊ शकतो. म्हणजे फिलॉसॉफी हा काही एक विशिष्ट विषय नाहीये. फिलॉसॉफीमध्ये कुठल्याही व्यक्तीला ज्या प्रकारच्या ज्ञानाची आसक्ती आहे, ज्या प्रकारच्या ज्ञानाची आवड आहे, म्हणजे तो गणितही असेल, तो विज्ञानही असेल, तो इतिहास असेल, तो भूगोल असेल किंवा तो कुठलाही विषय असेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे आणि त्याला ज्ञानाप्रती आवड आहे, तर त्याला आपण फिलॉसॉफी म्हणू शकतो. आणि हेच कारण आहे, की जी आपली शिक्षण व्यवस्था आहे, आपण जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा सगळ्यात आपली जी उच्च प्रकारची डिग्री आहे, म्हणजे आपण शालेय शिक्षण घेतो, नंतर कॉलेजमध्ये शिकतो आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर आपण जेव्हा पी करतो, तेव्हा पी पण या शब्दाचा अर्थ काय, की डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी. डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी म्हणजे काय? तिथे पण फिलॉसॉफी हा शब्द का बरं वापरतात? म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर गणितामध्ये पी केली तरी सुद्धा त्याला डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी का बरं म्हणतात? त्याला डॉक्टरेट ऑफ मॅथेमॅटिक्स म्हणायला पाहिजे किंवा ज्याने हिस्ट्रीमध्ये पी केली त्याला डॉक्टरेट ऑफ हिस्ट्री म्हणायला पाहिजे. ज्याने इंग्लिशमध्ये केली त्याला डॉक्टरेट ऑफ इंग्लिश म्हणायला पाहिजे. पण आपण तसं म्हणत नाही. आपण काय म्हणतो? डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी. म्हणजे पी ही एक जी डिग्री आहे ती सर्व विषयांना आपण देतो. म्हणजे त्याचाच अर्थ काय, की फिलॉसॉफी या शब्दाला आपण एखाद्या विशिष्ट ज्ञानशाखेशी गृहीत धरून आपण त्याचा अर्थ समजत नाही. तर त्याचा जो मूळ अर्थ आहे, शब्दाचा जो अर्थ आहे, की फिलॉसॉफी म्हणजे काय, की त्या ज्ञानाप्रती असणारी आसक्ती. आणि एखादा व्यक्ती समजा पी पर्यंत शिकत असेल, तो जर संशोधन करत असेल, याचाच अर्थ काय, की त्याला त्या ज्ञानाविषयी आसक्ती आहे आणि त्याला अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे. म्हणून तो पी पर्यंत पोहोचला आहे किंवा त्याला त्याच्यामध्ये संशोधन करण्याची इच्छा आहे. याच्यावरूनच आपल्या काय लक्षात येतं, की फिलॉसॉफी हा जो शब्द आहे, मुळात त्याचा अर्थ कुठल्यातरी एका विषयाशी संबंधित असा नाहीये. फिलॉसॉफी म्हणजे कुठल्याही प्रकारच्या ज्ञानासाठी असणारी म्हणजे आसक्ती. ज्ञानाप्रती असणारं प्रेम म्हणजे फिलॉसॉफी. हा एक त्याचा अर्थ झाला. म्हणजे आपला एक शब्द मराठीमध्ये आपण जो म्हणतो, की तत्वज्ञान म्हणजे एखाद्या वस्तूचं यथार्थ ज्ञान जशी आहे तशी ती जाणणे. हा एक आपल्या संस्कृतमधला किंवा मराठीमधला अर्थ झाला. इंग्लिशमध्ये आपण त्याला जो पर्यायवाची शब्द वापरतोय, की फिलॉसॉफी म्हणजे ज्ञानाप्रती असणारी आवड, प्रती असणारी आसक्ती. हा एक इंग्लिश शब्दाचा अर्थ झाला. पण संस्कृतमध्ये आपण फिलॉसॉफी या अर्थाने पण शब्द वापरत नाही किंवा आपण तत्वज्ञान हा शब्द संस्कृत जरी असला तरी सुद्धा जे विषय तत्वज्ञानाच्या अंतर्गत येतात त्याला आपण मराठी
संस्कृतमध्ये तत्वज्ञान म्हणत नाही, तर त्याला संस्कृतमध्ये दर्शन असं म्हणतात. ओके. जसं तत्वज्ञान हा शब्द आहे, तसंच दर्शन हा एक संस्कृतमध्ये शब्द आहे. त्याच्यामुळे आपण जी पण चर्चा आपण संस्कृतच्या अनुषंगाने करणार आहोत, आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन. तर संस्कृतमध्ये तत्वज्ञानाच्या ऐवजी त्यांनी दर्शन हा शब्द वापरलाय. तर दर्शन म्हणजे काय? जेव्हा ऍक्च्युअली आता हा आपण व्याख्यानमाला आयोजित करण्याचा विषय चालला होता, त्यावेळेस भारतीय दर्शनांचा परिचय असं नाव द्यावं, असं पण एक डोक्यात होतं. पण बऱ्याच लोकांना दर्शन हा विषय नक्की काय आहे, हेच माहीत नसल्यामुळे मग त्याच्याऐवजी आपण तत्वज्ञान हे दिलं, की कमीत कमी लोकांना तत्वज्ञान हा शब्द सुद्धा परिचित आहे. कारण की आपण जेव्हा म्हणतो दर्शन, तेव्हा आपल्याला दर्शन हा शब्द फक्त एकाच अर्थाने माहिती आहे, की मंदिरात जाणे आणि देवाचं दर्शन करणे. याच अर्थाने आपल्याला हा शब्द माहिती आहे. पण आपल्या संस्कृतच्या ज्ञान परंपरेमध्ये दर्शन हा जो शब्द आहे, त्याचा अर्थ असा आहे, की दृश्य धातू आहे. दृश्य म्हणजे पाहणे आणि दर्शन हा जो शब्द आहे, दृश्यते अनेन इति दर्शनम अशी त्याची व्युत्पत्ती आहे. म्हणजे ज्याद्वारे पाहिलं जातं किंवा ज्याद्वारे जाणलं जातं, ते म्हणजे दर्शन. ज्याद्वारे पाहिलं जातं म्हणजे काय, की तसं आपल्याला वाटतं, की आपण फक्त डोळ्यांच्या द्वारेच बघतो, की आपल्याला इतर कुठे काही माध्यम आहे, की आपण इतर अवयवांच्या द्वारे काही बघू शकत नाही. पण इथे पाहणे या शब्दाचा अर्थ अगदी डोळ्यांनी बघणे असा त्याचा अर्थ नाहीये. पण एखाद्या विषयाचं ज्ञान प्राप्त करत असताना ज्या भूमिकेने आपण ज्ञान प्राप्त करतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, की पर्स्पेक्टिव्ह म्हणजे एखादी वस्तूविषयी जाणत असताना, एखाद्या वस्तूचं ज्ञान प्राप्त करून घेत असताना जी एक भूमिका आपली असते, जी एक मनोभूमिका असते, जो एक आपला दृष्टिकोन असतो, त्याला आपण दर्शन म्हणू शकतो. म्हणजे ज्या भूमिकेतनं आपण एखादा विषय समजून घेतो, ज्या भूमिकेतनं आपण एखाद्या वस्तूचं ज्ञान प्राप्त करतो, ती जी भूमिका आहे, तिला आपण दर्शन असं म्हणू शकतो. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो, की पर्स्पेक्टिव्ह. जी भूमिका म्हणजे काय, की आपण समजा एखादी वस्तू आपल्या समोर आहे. समजा आता आपल्या समोर कॉम्प्युटर आहे किंवा आपल्या समोर टेबल आहे किंवा आपल्या समोर एक फूल आहे. तर आपल्यामध्ये असणारे सर्व लोकं त्या फुलाकडे बघताना त्यांना एक प्रकारचं ज्ञान होतं का? किंवा त्यांना एकसारखं ज्ञान होतं का? असा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल, की आपल्याला एकसारखं ज्ञान होत नाही. किंवा जर आपल्या समोर टेबल आहे, तरी सुद्धा आपण सगळेजण जेव्हा टेबलकडे बघू तेव्हा आपला दृष्टिकोन हा एकसारखाच असेल का? तर आपल्या लक्षात येईल, की आपला दृष्टिकोन हा एकसारखा नसतो. कोणी त्या टेबलाच्या आकाराकडे बघेल, कोणी त्याच्या तत्वाकडे बघेल, म्हणजे ते लाकडाचं आहे का, ते प्लास्टिकचं आहे की ते मेटलचं आहे. जर आपण सुताराला विचारलं तर त्याची बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, की तो विचार करेल की हे कुठल्या लाकडाचं बनलं असेल किंवा हिच्यात कुठल्या प्रकारचा सन्मायक आहे किंवा या टेबलची किंमत किती असेल. म्हणजे काय, की वस्तू जरी एक असली, तरी सुद्धा वेगवेगळ्या लोकांचं त्या वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे वेगळा असू शकतो. म्हणून दर्शन हा जो विषय आहे किंवा ज्याला संस्कृतमध्ये आपण दर्शन म्हणतो, दर्शन म्हणजे एकाच वस्तूला जाणून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती किंवा एकाच वस्तूकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन याला आपण दर्शन म्हणू शकतो. म्हणजे दर्शन हा सगळा विषय आपण का बरं आता चर्चा करतोय? कारण की आपण जेव्हा म्हणतो की भारतीय तत्वज्ञान, जो एक मुख्य विषय आपण आता चर्चा करणार आहोत पुढचे 10 दिवस. तर आपण जेव्हा म्हणतो की भारतीय तत्वज्ञान, तर भारतीय तत्वज्ञान हे काही फक्त एकच तत्वज्ञान नाहीये. असं नाही की आपण एक ग्रंथ वाचला आणि त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते म्हणजे भारतीय तत्वज्ञान आहे, असं नाहीये. कारण की आपली जी भारतीय संस्कृती आहे आणि आपली जी भारतीय ज्ञान परंपरा आहे, ती एकांगी नाहीये. एकांगी नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीने असं सांगितलं ते म्हणजे सत्य आहे, असं आपण कधीच मानत नाही. कारण की आपल्या परंपरेमध्ये पूर्ण स्वातंत्र्य आहे सर्वांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून एखाद्या वस्तूचा विचार करण्यासाठी. म्हणजे आपण ज्या जगामध्ये राहतो ते जग आपल्या सर्वांसाठी एकच आहे. पण तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीचा त्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे वेगळा असू शकतो. म्हणून आपण जरी म्हटलं की भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा आपण प्रयत्न केला, तरी सुद्धा सगळ्यात पहिली गोष्ट आपण अशी लक्षात घेतली पाहिजे, की भारतीय तत्वज्ञान म्हणजे काही एक साचेबंद किंवा एक पठडीमध्ये असं एक कुठलं काही नाहीये. तर भारतीय तत्वज्ञान जर आपण म्हणलं, तर त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, अनेक वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे ते जे वेगवेगळे दृष्टिकोन आहे किंवा एकाच गोष्टीचा वेगवेगळ्या आयामातनं विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे, तिला आपण संस्कृतमध्ये दर्शन असं म्हणतो. म्हणून भारतीय तत्वज्ञान हा फक्त एकच विषय नाहीये. त्याच्यामध्ये वेगवेगळे संप्रदाय आहेत किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. तर ते नक्की कुठले आहेत आणि ते काय आहेत, हे थोडं आपण जाणून घेण्याचा आता प्रयत्न करूया.
तर जसं मी म्हटलं, की आपण भारतीय तत्वज्ञान हा फक्त एक विषय नाहीये, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे दर्शनं, जसं मी म्हटलं, की वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, वेगवेगळे आयाम आहेत. तर ते नक्की कोणते आहेत ते समजून घेण्यासाठी मी एक स्लाईड शेअर करतो. आता आपण बघाल, की समोर आपल्या स्क्रीनवरती दर्शन असं मी लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर 2 वेगवेगळ्या पद्धतीने न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत हे एक साइडला मी लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला चार्वाक, जैन, माध्यमिक, योगाचार, सौत्रांतिक आणि वैभाषिक हे एक दुसऱ्या बाजूला लिहिलेलं आहे. दर्शन हे जे आहे, दर्शन म्हणजे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह, दर्शन म्हणजे वेगवेगळे आयाम आणि ते फक्त एकच नाहीये, तर वेगवेगळे त्याच्यामध्ये दृष्टिकोन आहेत. तर 2 प्रकारे जे पण वेगवेगळ्या भूमिका किंवा जे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्हज आहेत, जे वेगवेगळे आयाम आहेत, तर 2 प्रकारे दर्शनांची विभागणी केली जाऊ शकते. जसं मी म्हटलं, की भारतीय तत्वज्ञान हे फक्त एकच नाहीये, पण त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. तर हे जे आपल्या समोर आहेत, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा, वेदांत, चार्वाक, जैन, माध्यमिक, योगाचार, सौत्रांतिक आणि वैभाषिक. तर ही 12 दर्शनांची नावं आहेत. आणि ही जी 12 दर्शनं आहेत, म्हणजे या 12 वेगवेगळ्या पद्धती आहेत, की ज्याद्वारे आपण वेगवेगळ्या गोष्टींना जाणून घेऊ शकतो, वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. तर या 12 दर्शनांची विभागणी 2 याच्यामध्ये केलेली आहे. काही दर्शनं जी आहेत ती आस्तिक दर्शनं आहेत आणि काही दर्शनं आहेत ती नास्तिक दर्शनं आहेत. ओके. आस्तिक आणि नास्तिक हे जे 2 शब्द आहेत, तर सामान्यपणे आपण त्यांचा अर्थ मराठीमध्ये वेगळा घेतो. आस्तिक आणि नास्तिक आपण समजतो, की जी व्यक्ती ईश्वरावरती जिचा विश्वास आहे किंवा जी ईश्वराला मानते, अशी व्यक्ती म्हणजे आस्तिक व्यक्ती आणि जो ईश्वराला मानत नाही, तो म्हणजे नास्तिक व्यक्ती. असं एक सर्वसामान्यपणे आपल्या मनामध्ये असतं. पण दर्शनांच्या बाबतीमध्ये आस्तिक आणि नास्तिक या शब्दांचे अर्थ जरा वेगळे आहेत. आणि मुळामध्ये सुद्धा आस्तिक आणि नास्तिक हे जे 2 शब्द आहेत, हे ईश्वराशी संबंधितच आहेत, असं काही आपल्याला मानायचं कारण नाही. कारण की आस्तिक म्हणजे काय? की अस्ति इति मतिः यस्य म्हणजे आहे असं जो मानतो. पण काय आहे? म्हणजे ईश्वर आहे असं मानणारा पण आस्तिक असू शकतो किंवा इतर पण गोष्टींच्या बाबतीत आपण आस्तिक आणि नास्तिक अशा 2 शब्दांचा वापर करू शकतो. तर दर्शनाच्या बाबतीमध्ये किंवा तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये आस्तिक आणि नास्तिक ह्या ज्या 2 परंपरा आहेत, या वस्तुतः ईश्वराला मानणे किंवा ईश्वराला न मानणे याच्यावरती आधारित नाहीये. तर इथे आस्तिक या शब्दाचा अर्थ आहे, की जी दर्शनं वेदांना प्रमाण मानतात, ती दर्शनं म्हणजे आस्तिक दर्शनं. कारण की आपल्याला माहिती आहे, की ही जी दर्शनांची परंपरा आहे, ही काही आता नव्याने उत्पन्न झालेली नाही किंवा ही आजकालची नाहीये. पण ही परंपरा खूप जुनी आहे. आणि आपल्याला माहिती आहे, की सगळ्यात जे प्राचीन वाङ्मय आहे, ते म्हणजे वैदिक वाङ्मय आहे. त्याच्यामुळे या दर्शनांची जेव्हा एक परंपरा सुरू झाली, त्याच्या आधीपासून सुद्धा वैदिक वाङ्मय आपल्याकडे होतं, वैदिक साहित्य आपल्याकडे होतं आणि वैदिक साहित्याचा ज्यांच्यावरती प्रभाव पडला आणि ज्यांनी आपापले तत्वज्ञान मांडताना, ज्यांनी आपापले विचार मांडताना ज्यांनी वेदांचा आधार घेतला, अशी जी दर्शनं आहेत, त्यांना आपण आस्तिक दर्शनं म्हणतो. त्यामुळे इथे आस्तिक आणि नास्तिक इथे ईश्वराला मानणे किंवा ईश्वराला न मानणे याचा संबंध याच्यामध्ये येत नाही. तर न्याय, वैशेषिक, सांख्य योग, मीमांसा आणि वेदांत ही जी 6 दर्शनं आहेत, यांना आस्तिक दर्शनं म्हणतात. कारण की या दर्शनांनी वेदांचं प्रामाण्य मानलेलं आहे. वेदांचं प्रामाण्य मानलेलं आहे म्हणजे काय? की वेदांमध्ये जे काही विचार आहेत, त्या विचारांना त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला किंवा ते जे विचार आहेत, ते त्यांनी अभ्यासून त्याला स्वीकारलं आणि त्यांचा त्यांनी निषेध नाही केला. त्याच्यामुळे जी दर्शनं वेदांना प्रमाण मानतात, ती म्हणजे आस्तिक दर्शनं. तर त्याच्यामध्ये 6 दर्शनांचा समावेश होतो. म्हणजे आस्तिक शब्द जसा आपण नॉर्मल मराठीमध्ये जो ईश्वराला मानतो तो आस्तिक असं जरी आपण म्हणलं, तरी सुद्धा एक याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की या 6 दर्शनांमध्ये 3रं जे दर्शन आहे सांख्य दर्शन आणि 5वं जे दर्शन आहे मीमांसा दर्शन, ही जी 2 दर्शनं आहेत सांख्य आणि मीमांसा, ही 2 दर्शनं ईश्वराला मानत नाहीत, तरी सुद्धा त्यांचा समावेश आस्तिक दर्शनांमध्ये केलाय. कारण की ती वेदांना प्रमाण मानतात. त्याच्यामुळे ईश्वराला न मानणे किंवा मानणे हा इथे क्रायटेरिया नाहीये किंवा त्याच्याशी इथे संबंधित विषय नाहीये. आणि त्या व्यतिरिक्त इतर जी दर्शनं आहेत, चार्वाक, जैन आणि त्यानंतर माध्यमिक, योगाचार, सौत्रांतिक आणि वैभाषिक ही जी शेवटची 4 आहेत, हे ॲक्चुअली बौद्ध दर्शनाचे संप्रदाय आहेत. म्हणजे तसं जर बघायला गेलं तर आपण फक्त 6 आस्तिक दर्शनं आणि 3 नास्तिक दर्शनं अशी पण आपण गणना करू शकतो. पण 3 नास्तिक दर्शनांमध्ये
एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, की बौद्ध दर्शन जरी सुद्धा आपण म्हटलं, तरी सुद्धा बौद्ध दर्शन हे फक्त एक नाहीये. जरी सुद्धा भगवान गौतम बुद्धांनी त्यांचे जे काही अनुभव होते, त्यांचे जे काही विचार होते, ते त्यांच्या अनुयायांपुढे त्यांनी सांगितले किंवा त्यांना ज्ञान दिलं. पण तरी सुद्धा त्यांच्या महानिर्वाणानंतर त्यांच्या दर्शनामध्ये म्हणजे त्यांचं जे तत्वज्ञान होतं, बौद्धांचं जे तत्वज्ञान होतं, त्याच्या इंटरप्रिटेशनसाठी किंवा त्याचा नक्की काय अर्थ आहे, हा समजण्यासाठी किंवा त्याचं प्रतिपादन करण्यासाठी त्यांचे जे अनुयायी होते, ते एकत्र आले, पण त्याच्यामध्ये एकमत झालं नाही. म्हणजे काही जे सिद्धांत बौद्ध दर्शनातले आहेत, ते सर्वजण मानतात, पण काही जे सिद्धांत आहेत, त्यांच्यामध्ये मतभेद झालेत. त्याच्यामुळे हे माध्यमिक, योगाचार, सौत्रांतिक आणि वैभाषिक हे जे 4 नास्तिक दर्शनांमधले शेवटचे दर्शन आहेत, ते वस्तुतः बौद्ध दर्शनाचेच भेद आहेत. म्हणजे तसंच आपण दर्शनं किती आहेत किंवा किती वेगवेगळ्या आयामांनी आपण एखाद्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. असं जर आपण आपल्या परंपरेमध्ये विचार केला, तर आपण असं म्हणू शकतो, की 6 आस्तिक दर्शनं आणि 3 नास्तिक दर्शनं म्हणजे चार्वाक, जैन आणि बौद्ध. आपण बौद्ध दर्शनाला जर एकच धरलं आणि अशा प्रकारे त्याची गणना केली, तर एकूण आपल्याकडे फक्त 9 दर्शनं होतील. 6 आस्तिक आणि 3 नास्तिक दर्शनं. पण तरी सुद्धा बौद्ध दर्शन हे फक्त एक नाहीये. त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे संप्रदाय आहेत. तर माध्यमिक, योगाचार, सौत्रांतिक आणि वैभाषिक हे जे 4 संप्रदाय आहेत, हे बौद्ध दर्शनाचेच संप्रदाय आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांचे विचार हे एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळे आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांची गणना वेगळ्या दर्शन आहेत, असं पण आपण म्हणू शकतो. म्हणजे काउंट आपण कसं करतो, त्यांची आपण गणना कशी करतो, त्याच्यावरती अवलंबून आहेत, की एकूण दर्शन आपण किती मोजतो. म्हणजे 6 आस्तिक आणि 6 नास्तिक दर्शनं असं पण आपण म्हणू शकतो किंवा 6 आस्तिक दर्शनं आणि 3 नास्तिक दर्शनं. जर आपण बौद्ध दर्शनाला फक्त एकच दर्शन मानलं, तर आपण 3 दर्शन आहेत असं आपण म्हणू शकतो. तर चार्वाक दर्शन, जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन यांची गणना आपण नास्तिक दर्शनांमध्ये करतो. कारण की त्या दर्शनांमध्ये जे काही सिद्धांत सांगितले आहेत किंवा त्याच्यामध्ये ज्याचं काही प्रतिपादन केलेलं आहे, ते वेदांवरती आधारित नाहीये. ते वेदांना प्रमाण मानत नाही. त्याच्यामुळे चार्वाक दर्शन हे पण दर्शन आहे, पण ते वेदाला मानत नाही आणि वेदामध्ये जे काही सिद्धांत सांगितलेले आहेत, त्याचं त्यांनी खंडन केलेलं आहे. जैन दर्शनामध्ये पण जे वैदिक सिद्धांत आहे, त्याचं त्यांनी खंडन केलेलं आहे. बौद्ध दर्शनामध्ये पण काही वैदिक सिद्धांतांचं खंडन केलेलं आहे. त्यामुळे इथे नास्तिक हा जो शब्द आहे, की जे वेदांना प्रमाण मानत नाहीत, जे वेदांचं प्रामाण्य स्वीकारत नाहीत, ते म्हणजे नास्तिक दर्शन असा अर्थ इथे आपण समजला पाहिजे. म्हणजे आपला जो मुख्य विषय आहे, की भारतीय तत्वज्ञानाचा परिचय आपण येत्या काही दिवसांमध्ये करून घेणार आहोत. तर आपण काय करणार आहोत, की ही जी दर्शनं आहेत, 9 दर्शनं, न्याय, वैशेषिक, सांख्य वगैरे. तर प्रत्येक दिवशी आपण एक दर्शन घेऊन त्याचे जे मुख्य सिद्धांत आहेत, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे न्याय दर्शन हे एक दर्शन आहे. तर या जगाला किंवा स्वतःला त्यांनी समजून घेण्यासाठी कुठली एक दृष्टिकोन त्यांनी वापरला. म्हणजे जसं मी सांगितलं, की एकाच प्रकारे सगळेजण विचार करत नाही. जरी सुद्धा आपण एकाच जगामध्ये राहत असलो, जरी सुद्धा आपण एकाच विषयाचं ज्ञान प्राप्त करून घेत असलो, तरी सुद्धा आपली जी एक भूमिका आहे, आपलं जे एक दृष्टिकोन आहे, हा कायम वेगवेगळा असू शकतो. त्याच्यामुळे न्यायदर्शनाने जेव्हा जगाचा अभ्यास केला किंवा किंवा त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, तेव्हा त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. वैशेषिक दर्शनाचा दृष्टिकोन वेगळा आहे. सांख्य दर्शनाचा दृष्टिकोन वेगळा आहे. असं सर्व दर्शनांचा एक दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणून त्यांना म्हटलंय दर्शन. तर दर्शन म्हणजे काय, की एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे आयाम, एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन. तर इथे हे 9 दर्शनं आपण पुढच्या 9 दिवसामध्ये अभ्यासणार आहोत. म्हणून हा एक चार्ट आपण इथे समजला पाहिजे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण समजली पाहिजे, की दर्शन हे 9 आहेत आणि आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. पण त्याचबरोबर याच्यातली जी एक पुढची स्लाईड आहे, की हे जे दर्शन आहेत, आता नास्तिक जी दर्शन आहेत, म्हणजे चार्वाक, बौद्ध आणि जैन याविषयी मी तुम्हाला नंतर सांगेल. पण त्याच्या आधी आपण जे आस्तिक दर्शन आहेत, त्यांविषयी थोडासा विचार करूया. सुरुवातीला आपण जी आस्तिक दर्शन आहेत, म्हणजे जे वेदांना प्रमाण मानतात, तर त्या 6 दर्शनांविषयी आपण थोडक्यात विचार करूया, की ही दर्शनांची जी परंपरा आहे, ही ज्या ऋषींपासून सुरू झाली, म्हणजे ज्या विद्वानांपासून सुरू झाली, ते नक्की कोण आहेत? तर त्याचे एक सुरुवातीला आपण परिचय करून घेऊ. न्याय दर्शन जे आहे, आता हे जे शब्द आहेत, की न्याय म्हणजे नक्की काय? वैशेषिक म्हणजे नक्की काय? सांख्य काय? आणि ही नावं त्या दर्शनांना का दिली गेली आहेत?
या सगळ्याचा आपण एक विस्तृत चर्चा आपण पुढच्या दिवसांमध्ये करणारच आहोत. त्याच्यामुळे आता आज पहिल्या दिवशी मी तुम्हाला सर्व दर्शनांची नावं का बरं तशी आहेत, हे मी आता सांगत नाही. कारण की प्रत्येक दिवशी आपण जेव्हा त्या दर्शनाचा विषय अभ्यासू, त्यावेळेस आपण जरूर त्या शब्दांचे अर्थ काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामुळे आजचं जे सुरुवातीचं सेशन आहे हे फक्त एक विषयाची भूमिका समजून घेण्यासाठी आहे आणि उद्यापासून आपण यातल्या प्रत्येक दर्शनाचा एक विचार करणार आहोत. तर वेद जे आहेत त्यांचं अस्तित्व आधीपासून आहे, पण त्यानंतर जेव्हा या दर्शनांची सुरुवात झाली, म्हणजे हे जे विचार आहेत हे ज्या ऋषींनी मांडले, म्हणजे या दर्शनांचे प्रवर्तक कोण आहेत, तर त्याचं थोडक्यात मी तुम्हाला इथे सांगतो. न्याय दर्शनाचे जे प्रवर्तक आहेत ते महर्षी गौतम आहेत. वैशेषिक दर्शनाचे जे प्रवर्तक आहेत ते आहेत महर्षी कणाद. सांख्य दर्शनाचे प्रवर्तक आहेत महर्षी कपिल. योग दर्शनाचे प्रवर्तक आहेत महर्षी पतंजली. मीमांसा दर्शनाचे प्रवर्तक आहेत महर्षी जैमिनी आणि वेदांत दर्शनाचे प्रवर्तक आहेत महर्षी व्यास. आता हे जे 6 आचार्य आहेत, हे जे 6 ऋषी आहेत, त्यांना दर्शनांमध्ये सूत्रकार असं म्हणतात. सूत्रकार अशासाठी म्हणतात कारण की त्यांनी या दर्शनाविषयी जेव्हा सुरुवातीला लिहिलं, त्यांनी ज्या प्रकारची ग्रंथ निर्मिती केली, त्या सर्व ग्रंथांची रचना सूत्र रूपामध्ये होती. म्हणजे जसं आपण एखादं लेखन करतो, तर ते लेखन करत असताना आपल्याकडे वेगवेगळे पद्धती आहेत. कधी-कधी आपण कवितेच्या रूपात लिहू शकतो, कधी-कधी आपण एक गद्य रूपात लिहू शकतो किंवा कधी-कधी आपण अगदी थोडक्यात सूत्र रूपात लिहू शकतो. जसे गणिताचे पण सूत्र असतात. तसंच संस्कृतमध्ये पण एखादा विषय मांडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. नंतर आपल्याला जर वेळ मिळाला तर मी त्यांच्याविषयी पण थोडक्यात सांगेल, की सूत्र आहेत किंवा भाष्य आहे, वार्तिक आहे. अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने एखाद्या विषयाची मांडणी करता येऊ शकते आणि या सर्व दर्शनांचे जे मुख्य ग्रंथ होते किंवा आहेत, त्या सर्व ग्रंथांची रचना ही सूत्र रूपामध्ये केली आहे. सूत्र म्हणजे काय, की जे अतिशय कमीत कमी शब्दामध्ये सांगितलं जाऊ शकतं. तर हे जे सगळे आचार्य आहेत, गौतम, कणाद, कपिल, महर्षी पतंजली, जैमिनी आणि व्यास यांनी ज्या ग्रंथांची रचना केली, ती सूत्र रूपामध्ये केलेली असल्यामुळे या 6 आचार्यांना सूत्रकार असंही म्हणतात. आणि ते त्या दर्शनांचे प्रवर्तक आहेत. आणि प्रवर्तक म्हणजे काय, की हे पण आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू, की आपण जेव्हा तत्त्वज्ञानाविषयी बोलतो, कधी-कधी काय होतं, की एखाद्या व्यक्तीने एखादा विचार मांडला, म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या प्रकारच्या तत्त्वज्ञानाविषयी सांगते, पण त्या तत्त्वज्ञानाची परंपरा त्या व्यक्तीपुरतच सीमित राहते आणि ती परंपरा पुढे जात नाही. म्हणजे आपण पाश्चात्य तत्त्वज्ञानातही बघितलं किंवा आपण भारतामध्ये पण बघितलं, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं तत्त्वज्ञान असं पण असू शकतं. आपण समजा म्हणलं, की गांधीजींचं तत्त्वज्ञान. आपण समजा म्हणलं, की आचार्य अरोबिंदो यांचं एक तत्त्वज्ञान किंवा विनोबा भावेंचं तत्त्वज्ञान किंवा विवेकानंदांचं तत्त्वज्ञान. म्हणजे एका व्यक्तीचं जे तत्त्वज्ञान आहे त्याला पण आपण म्हणू शकतो. पण ही जी 6 दर्शनं आहेत, याच्यामध्ये जे विचार त्यांनी मांडले, ते फक्त त्या एका व्यक्तीपुरतं सीमित न राहता त्याची एक परंपरा बनली. म्हणजे फक्त गौतम ऋषींनी न्यायसूत्र या ग्रंथाची रचना केली आणि तिथेच तो विषय संपला, असं झालं नाही. तर नंतर सुद्धा त्या न्यायसूत्रांवरती कोणीतरी भाष्य लिहिलं. नंतर पण त्याच्यावरती वार्तिक लिहिलं गेलं. नंतर त्याच्यावरती टीका ग्रंथ लिहिले गेले. म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीने एखादा विचार मांडला आणि तो विचार फक्त त्या व्यक्तीपुरता सीमित राहिला असं या दर्शनांच्या बाबतीत झालेलं नाही. तर गौतम ऋषींनी न्यायसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला, त्याच्याविषयी हजारो नंतर ग्रंथ लिहिले गेले. कणाद महर्षींनी वैशेषिक सूत्र हा ग्रंथ लिहिला, नंतर त्याच्याविषयी हजारो ग्रंथ लिहिले गेले. म्हणजे हे जे तत्वज्ञान आहे, हे फक्त एका व्यक्तीपुरतं सीमित न राहता ते एक परंपरा आणि त्याचा पूर्ण विस्तार नंतरच्या काळामध्ये झाला. म्हणून जी परंपरा ज्या व्यक्तीपासून सुरू झाली, ते जे आचार्य आहेत त्यांना आपण असं म्हटलंय, की ते प्रवर्तक आहेत आणि ते सूत्रकार आचार्य आहेत. तर महर्षी गौतम, कणाद, कपिल, पतंजली, जैमिनी आणि व्यास हे जे 6 आचार्य आहेत, यांना आपण या 6 दर्शनांचे प्रवर्तक असं म्हणतो. आता जसं मी म्हटलं, की हे 6 आस्तिक दर्शन आहेत आणि आस्तिक दर्शन म्हणजे की जे वेदांना प्रमाण मानतात, जे वेदांमध्ये जे सिद्धांत सांगितलेले आहेत, त्यांना जे स्वीकार करतात ते म्हणजे आस्तिक दर्शन. पण तरी सुद्धा या 6 मध्ये आपण एक विभाजन करू शकतो, की न्याय, वैशेषिक, सांख्य, योग ही जी 4 दर्शनं आहेत ती एक बाजूला आणि मीमांसा आणि वेदांत ही जी 2 दर्शनं आहेत ती एका बाजूला. असं आपण याच्यामध्ये विभाजन करू शकतो. हे जे विभाजन आहे हे आपण कसं काय करू शकतो किंवा का करावं? कारण की न्याय, वैशेषिक, सांख्ययोग हे जे 4 दर्शन आहेत, ते वेदांचं प्रामाण्य मानतात. म्हणजे ते वेदांना प्रमाण
मानतात, पण तरी सुद्धा त्यांनी जे काही तत्वज्ञान सांगितलेलं आहे, त्यांनी जे काही विचार मांडलेले आहेत, ते त्यांचे स्वतंत्रपणे मांडले गेलेले विचार आहेत. म्हणजे थोडक्यात जर आपण असं म्हणलं, की जर वेद नसते किंवा वेद अस्तित्वात नसते किंवा वेद उपलब्ध नसते, तर या दर्शनांचं अस्तित्व राहिलं असतं का? म्हणजे हे आस्तिक दर्शन आहेत आणि हे वेदांचं प्रामाण्य मानतात, म्हणजे काही ना काही पद्धतीने वेदांचा त्यांच्यावरती प्रभाव असणार आहे. पण जर आपण असं गृहीत धरलं, की वेद जर नसते, तर ही दर्शनं असली असती का किंवा नसली असती? तर आपल्याला असं म्हणावं लागेल, की वेद जर नसते, तरी सुद्धा न्याय, वैशेषिक आणि सांख्ययोग ही 4 दर्शनं असली असती, कारण की त्यांनी जे काही सिद्धांत सांगितले आहेत, ते त्यांचा स्वतंत्र विचार आहेत. म्हणजे वेद जरी नसते, तरी सुद्धा या 4 दर्शनांची रचना झाली असती. परंतु मीमांसा आणि वेदांत ही जी 2 दर्शनं आहेत, यांच्या बाबतीत आपल्याला असं म्हणावं लागेल, की ही पूर्णपणे वेदांवरती आश्रित आहेत. आणि जर वेद नसते, तर मीमांसा आणि वेदांत या 2 दर्शनांचा पण एक रचना होऊ शकली नसती. कारण की त्याच्यामध्ये जे काही सिद्धांत सांगितले गेले आहेत, ते म्हणजे पूर्णपणे वेदांवरतीच आश्रित आहेत, वेदांवरतीच आधारित आहेत. म्हणून आपल्याला आस्तिक दर्शनांमध्ये पण 2 प्रकारचे दर्शनं दिसतात, की जे 4 दर्शन आहेत, न्याय, वैशेषिक, सांख्ययोग, हे आस्तिक जरी असले, वेदांचं प्रामाण्य जरी त्यांनी मानलं असलं, तरी सुद्धा ते वेदांवरती डिपेंडंट नाहीयेत. ते पूर्णपणे आश्रित नाहीयेत. पण मीमांसा आणि वेदांत ही जी 2 दर्शन आहेत, ती वेदांवरती पूर्णपणे आश्रित आहेत. आता आश्रित आहेत आणि नाहीयेत हे कसं काय समजावं? आता मी समजा थोडक्यात तुम्हाला काही ग्रंथांचं एक एक्झाम्पल दिलं, एक उदाहरण दिलं, की समजा आपण जेव्हा डिक्शनरी वाचतो, आता डिक्शनरी हा एक असा प्रकारचा ग्रंथ प्रकार आहे, की जे आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचत नाही. है ना? म्हणजे जसं आपण एखादं पुस्तक वाचतो, जशी आपण कादंबरी वाचतो किंवा आपण जसं एखादा कविता संग्रह वाचतो, म्हणजे जेव्हा आपण ते वाचतो, तेव्हा आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या ग्रंथाचं आपण किंवा त्या पुस्तकाचं वाचन करतो. पण डिक्शनरी हा एक असा ग्रंथ प्रकार आहे, की जो आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचत नाही. कारण की त्या ग्रंथाचा उपयोग काय आहे? की जिथे-जिथे आपल्याला कठीण शब्द वाटेल, ज्या शब्दाचा अर्थ आपल्याला सापडणार नाही, अशा शब्दांचा अर्थ शोधण्यासाठी आपल्याला डिक्शनरीकडे जावं लागेल. म्हणजे जिथे मला एक शब्द सापडणार नाही किंवा एका शब्दाचा अर्थ समजणार नाही, तेवढ्यापुरतं मी फक्त डिक्शनरीचा वापर करेल. बाकी वेळेपुरतं ती डिक्शनरी मी ठेवून देईल. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचण्यासाठी डिक्शनरी नसते. तसंच न्याय, वैशेषिक आणि सांख्ययोग ही जी 4 दर्शन आहेत, त्यांनी वेदांचं प्रामाण्य मानलं, पण ते वेदांकडे कधी जातात? जेव्हा त्यांना काही शंका येते किंवा जेव्हा त्यांच्या मतांमध्ये काही विरोधाभास तयार होतो. म्हणजे न्याय दर्शनाने एक मत सांगितलं आणि योग दर्शनाने दुसरं मत सांगितलं. आणि त्यांची जर मतं परस्पर विरुद्ध असतील, तर कोणाचं मत योग्य आहे हे समजण्यासाठी ते वेदांकडे जातील, की वेदांमध्ये काय सांगितलं आहे ते आपण मानू. म्हणजे त्यांच्या दृष्टीने न्याय, वैशेषिक, सांख्ययोग या 4 दर्शनांच्या दृष्टीने वेद हा जो एक हे जे साहित्य आहे, हा फक्त एक संदर्भाच्या दृष्टीने ते त्याला मानतात. पण मीमांसा आणि वेदांत हे जे 2 दर्शन आहेत, त्यांच्यासाठी वेद म्हणजे त्यांचे जे सिद्धांत आहेत, हे वेदांवरतीच आश्रित आहेत. तर कशा पद्धतीने? हे थोडं समजून घेण्यासाठी आपल्याला वेद म्हणजे काय हे थोडक्यात माहीत करून घ्यायला पाहिजे. आता वेद आपण म्हणतो, की वेद हे खूप प्राचीन आहेत आणि वेद हे खूप श्रेष्ठ आहेत. पण तरीसुद्धा आपल्याला वेदांविषयी फारशी माहिती नसते. तर एक जनरल सामान्य माहिती सगळ्यांना माहिती आहे, की वेद म्हणजे 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. एवढं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण तरीसुद्धा त्या वेदांमध्ये सुद्धा म्हणजे ऋग्वेदामध्ये आणि यजुर्वेदामध्ये, सामवेदामध्ये आणि अथर्ववेदामध्ये सुद्धा जरी ते 4 वेगवेगळे वेद असले तरी सुद्धा विषयाच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आपल्याला दिसून येतात. तर 4 जे भेद आहेत वेदांमध्ये ते म्हणजे संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद असे 4 त्याच्यामध्ये भेद आपल्याला दिसून येतात. याच्यामधला जो संहिता हा जो एक ग्रंथ आहे, त्याला आपण मुख्य वेदाचं अंग मानतो. म्हणजे वेद आपण ज्याला काही म्हणतो ते म्हणजे खरं तर संहिता. त्याला मुख्य आपण वेद या रूपाने मानतो. पण तरी सुद्धा ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद हे पण जे ग्रंथ आहेत, ते सुद्धा वेदच आहेत. त्यांना सुद्धा वेदच आपण म्हटलं पाहिजे. म्हणजे उपनिषद हा पण वेदच आहे. ब्राह्मण, आरण्यक हा सुद्धा वेदच आहे. तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला यांच्याविषयी सांगतो, की संहिता म्हणजे काय? की खरं तर संहिता या शब्दाचा अर्थ आहे समूह किंवा कलेक्शन. तर संहिता मध्ये वेगवेगळ्या देवतांविषयी ऋषींनी काही रचलेली सूक्त आहेत आणि त्या देवतांविषयीची वर्णनं आपल्याला संहिता या ग्रंथामध्ये आढळतात.
समजा तुम्ही इंटरनेटवरती गेलात किंवा तुम्ही जस्ट ऋग्वेद संहिता किंवा यजुर्वेद संहिता जर ओपन करून बघितलं, ऑनलाईन पण सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल, उदाहरणार्थ समजा ऋग्वेद बघितलं आणि तुम्ही जर उघडून बघितलं, तर पहिले तुम्हाला दिसेल, की जे पण मंत्र आहेत, त्याच्या सुरुवातीला मंत्रद्रष्टा ऋषी कोण आहे, त्याचा छंद काय आहे आणि त्याची देवता काय आहे, अशा 3 गोष्टी सांगितलेल्या असतात. म्हणजे हे जे सूक्त आहे, हे कोणत्या ऋषींनी रचलं आहे, या सूक्तामध्ये कुठल्या देवतेचं वर्णन आहे आणि हे जे सूक्त आहे, हे कुठल्या छंदामध्ये निबद्ध आहे, अशा 3 गोष्टींचा त्याच्यामध्ये वर्णन केलेलं असतं. आता आता ऋषी आणि छंद याविषयी मी थोडक्यात सांगतो, की ऋषी म्हणजे ज्यांनी रचलं त्या ऋषींचं नाव तिथे सांगितलेलं असतं आणि छंद जसं कवितेमध्ये छंद असतात, की अनुष्टुप छंद आहे किंवा शार्दूल विक्रीडित आहे, मंदाक्रांत आहे. हे आपल्या मराठीमधले किंवा संस्कृतमधले हे साहित्यामधले किंवा काव्यामधले छंद झाले. तसंच पण वैदिक वाङ्मयामध्ये सुद्धा छंद आहेत आणि वैदिक वाङ्मयातले जे छंद आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. जसं गायत्री छंद आहेत, त्रिष्टुप छंद, जगती, अनुष्टुप वगैरे असे वैदिक छंद वेगवेगळे आहेत. तर त्या छंदामध्ये वेगवेगळ्या देवतांविषयी त्यांनी वर्णनं केलेले आहेत. तर तो देवतांविषयीचं जे वर्णन ज्याच्यामध्ये येतं, तो म्हणजे संहिता भाग. त्यांचं जे स्वरूप वैशिष्ट्य सांगणं आहे, तो म्हणजे संहिता भाग. त्यानंतर ब्राह्मण आणि आरण्यक हे जे 2 ग्रंथ विशेष आहेत. तर ब्राह्मण इथे आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे, की याचा जातीशी काही संबंध नाही. आपण आजकाल जे ब्राह्मण वगैरे जातीच्या अनुषंगाने समजतो, तर हा जो शब्द ब्राह्मण आहे, त्याचा जातीशी संबंध नाहीये. पण ब्राह्मण म्हणजे हा एक ग्रंथ प्रकार आहे, की ज्याच्यामध्ये कर्मकांडाविषयीचं विवेचन आपल्याला आढळतं. म्हणजे ब्राह्मण आणि आरण्यक असे जे 2 आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला कर्मकांडाचं एक विवेचन आढळतं. आता कर्मकांड म्हणजे नक्की कुठल्या प्रकारचं कर्मकांड? आपण आजकाल जे काही पूजा वगैरे करतो किंवा ज्या प्रकारचं आपण याग वगैरे समजा आपण करतो, तर आपण जे करतो ते प्रकारचं जे कर्मकांड आहे आणि वैदिक प्रकारचं जे कर्मकांड आहे, ते नक्की एकच आहे का त्याच्यामध्ये नक्की काय भेद आहे? या सगळ्या गोष्टींविषयी आपण चर्चा करणार आहोत जेव्हा आपण मीमांसा दर्शनाकडे जाऊ त्यावेळेस. पण एक थोडक्यात आता मी तुम्हाला सांगतो, की ब्राह्मण आणि आरण्यक हे जे 2 सेक्शन्स आहेत, हे जे 2 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मांचं, वेगवेगळ्या प्रकारच्या यागांचं त्याच्यामध्ये वर्णन केलं जातं, की तो याग कसा करावा, त्या यागाची देवता काय असली पाहिजे, त्या यागामध्ये प्रयोग कसा केला पाहिजे, की त्याचे अंग कुठले-कुठले आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारचं याग किंवा कर्म करताना त्याच्या अनुषंगाने येणारे जे सगळे विषय आहेत, त्या सगळ्यांचं वर्णन ब्राह्मण आणि आरण्यक या 2 प्रकारच्या ग्रंथांमध्ये केलं जातं. तर तो जो विषय आहे त्याला आपण म्हणूया कर्मकांड. आणि जो शेवटचा जो भाग आहे वेदांचा, त्याला आपण म्हणतो उपनिषद. तर उपनिषद हा जो भाग आहे, याच्यामध्ये कर्मकांडाचं विवेचन नाहीये, तर त्याच्यामध्ये त्याला म्हणतात ज्ञानकांड. म्हणजे कर्माच्या अनुषंगाने किंवा कर्माच्या अनुषंगाने नसलं, तरी सुद्धा एखाद्या गोष्टीविषयीची केलेली मीमांसा. मीमांसा म्हणजे एखाद्या विषयाचा सखोल विचार, जो ज्या भागामध्ये येतो, त्या भागाला म्हणतात उपनिषद. म्हणजे थोडक्यात समजा एखादं कर्म सांगितलं, पण ते कर्म का केलं पाहिजे? किंवा त्याचा उपयोग काय? जर त्याविषयीची जिज्ञासा एखाद्या शिष्याच्या मनात उत्पन्न झाली आणि त्या विषयाच्या अनुषंगाने समजा ऋषींनी किंवा गुरूंनी काही त्याविषयी वर्णन केलं असेल, तर तो जो एक तत्वज्ञानाविषयक जो भाग येतो, तो म्हणजे उपनिषद आहे. तर त्याला ज्ञानकांड असं म्हणतात. आता इथे आपण आकृतीमध्ये बघाल, की मीमांसा हे जे दर्शन आहे, त्याचा संबंध कर्मकांडाशी आहे आणि वेदांत जे दर्शन आहे, त्याचा संबंध ज्ञानकांडाशी आहे. आता जर कर्मकांड हे वेदांमध्ये ब्राह्मण आणि आरण्यक या 2 भागामध्ये कर्मकांडाचं वर्णन आहेच, तर मग मीमांसा दर्शनामध्ये अजून वेगळं काय आहे? असा आपल्याला प्रश्न पडेल. तर वेदांमध्ये म्हणजे ब्राह्मण आणि आरण्यके या 2 भागांमध्ये ज्या प्रकारच्या कर्मकांडाचं वर्णन केलं गेलेलं आहे, तरी सुद्धा ते प्रॉपरली समजून घेण्यासाठी, ते यथायोग्यपणे समजून घेण्यासाठी काही नियम बनवण्याची आवश्यकता होती. कारण की कधी-कधी काय होतं, की एखादा विषय 2 ग्रंथांमध्ये असतो किंवा एकाच ग्रंथामध्ये सुद्धा तो एकानंतर एक सिस्टमॅटिकली सांगितला गेलेला नाहीये. असं जर समजा असेल, तर नक्की कुठल्या कर्म करताना, कुठला याग करताना नक्की काय त्याच्यामध्ये केलं पाहिजे किंवा त्याची देवता काय आहे किंवा त्याच्यामध्ये कर्म करताना सिक्वेन्स काय असला पाहिजे, एकानंतर एक कुठल्या प्रकारे कर्म केलं गेलं पाहिजे, याविषयी जर समजण्यामध्ये संदिग्धता असेल, जर मनामध्ये शंका असेल, तर ते समजून घेण्यासाठी काही नियम बनवले गेले. तर ते नियम बनवण्याचं काम केलं मीमांसा दर्शनाने. म्हणजे कर्मकांड हा भाग वेदांमध्ये होताच, पण ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी काही
जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की रूल्स अँड रेग्युलेशन्स, काही नियम बनवले आणि ते बनवण्याचं जे काम होतं ते मीमांसा दर्शनाने केलं. अजून एक थोडक्यात तुम्हाला हे समजण्यासाठी उदाहरण सांगतो, की समजा आपल्याकडे डिक्शनरी आहे आणि समजा कोणी मला सांगितलं, की मला या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे. तर मी त्या व्यक्तीला डिक्शनरी दिली आणि मी त्याला सांगितलं, की तुला या डिक्शनरीमध्ये सर्व शब्दांचे अर्थ मिळतील. पण एक एक त्याच्यामध्ये अट काय, की ही जी मी तुला डिक्शनरी देतोय त्याच्यामध्ये सर्व शब्द आहेत. या भाषेमध्ये असणाऱ्या सर्व शब्दांचा अर्थ त्याच्यामध्ये दिलेला आहे. पण ते सर्व जे शब्द आहेत ते अल्फाबेटिकली लावलेले नाहीयेत. म्हणजे आहेत सर्व शब्द, पण जर ते सिस्टमॅटिकली अल्फाबेटिकली लावले नसतील, तर मग शोधणार कसे? हा आपल्यापुढे एक पेच प्रसंग तयार होतो. त्याच्यामुळे समजा ज्याने कोणी डिक्शनरी बनवली, कोणी एकेकाळी, तर इंग्लिशमध्ये आपण जे अल्फाबेट्स आहेत त्याचा एक क्रम ठरवला गेला, की ए, बी, सी, डी, ई, एफ या प्रकारे अल्फाबेट्स लावले जातील. पण आधी ए लाच का बरं घ्यायचं? बी ला आधी का नाही घ्यायचं? किंवा आधी झेड पासनं का नाही सुरुवात करायची? आता तसं काय आहे? तसं का बरं आहे याचं एक कारण काय असेल त्याची मला कल्पना नाही. पण तरी सुद्धा ज्यांनी कोणी सुरुवातीला नियम ठरवले असतील त्यांनी एक क्रम ठरवला, की हा क्रम असला पाहिजे, की पहिले ए ठेवायचा, मग बी ठेवायचा, मग सी ठेवायचा. म्हणजे हा एक नियम बनवला गेला, की आपण हा क्रम फॉलो केला गेला पाहिजे. आपण हा क्रम आचरण केला पाहिजे. म्हणून ज्या पद्धतीने एक नियम बनवला गेला, मला असं वाटतं, की मीमांसा दर्शनाचं काम पण त्याच पद्धतीचं आहे, की कर्मकांड जे आहे किंवा ज्या प्रकारच्या यागांचं वर्णन वैदिक वाङ्मयामध्ये आपल्याला मिळतं, त्या यागांचं वर्णन वेदांमध्ये आहेच. असं नाही की वेदांमध्ये नाहीये, पण त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी काही नियमांची रचना मीमांसा दर्शनामध्ये केली. महर्षी जैमिनींनी केली. त्याच्यामुळे मीमांसा दर्शन जे आहे ते पूर्णपणे वेदांमधल्या कर्मकांडावरती आश्रित आहे. जर तो भाग नसता, तर मीमांसा दर्शन पण नसलं असतं. कारण की त्याचा जे मूळ आश्रय आहे, त्याचं जे मुख्य आपण इंग्लिशमध्ये म्हणूया की त्याचा जो सोर्स आहे, ते म्हणजे वैदिक साहित्यच आहे. ते म्हणजे ब्राह्मण आणि आरण्यकामधलं कर्मकांडच आहे. त्याच्यामुळे जर वेद नसते, तर मीमांसा पण दर्शन नसू शकलं असतं. त्याचप्रमाणे उपनिषदांमध्ये पण जे वाक्य आहेत, आता उपनिषदामध्ये जे तत्वज्ञान आहे, तर आपण जेव्हा वेदांत दर्शनाचा विचार करू त्यावेळेस अधिक सखोलपणे मी त्याविषयी सांगेल. तर उपनिषदामध्ये पण जी पण वाक्य आहे, की काही जगत म्हणजे जगाचा विचार करणारी आहेत किंवा काही आत्म म्हणजे काय, की आत्मा नक्की काय प्रकार आहे किंवा शरीरापेक्षा तो वेगळा आहे का? वगैरे, वगैरे. अशा पद्धतीचे जे विचार आहेत, तर या सगळ्या विषयांची मांडणी उपनिषदांमध्ये आहेच. पण तरी सुद्धा त्या सर्व उपनिषदांमधल्या वाक्यांना एकत्रितपणे समजून घेण्यासाठी काही एक सिस्टमॅटिक पद्धतीने एक विचारांची मांडणी केली गेली. तर ती जी मांडणी होती ती वेदांत दर्शनामध्ये केली. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो, की हे 6ही दर्शनं आस्तिक दर्शनं आहेत. पण याच्यामधले न्याय, वैशेषिक, सांख्ययोग ही जी 4 दर्शनं आहेत, ही आस्तिक असली तरी सुद्धा ती स्वतंत्रपणे त्यांच्या त्यांच्या विषयाचं प्रतिपादन करतात. म्हणजे वेद नसते तरी सुद्धा त्यांचे विचार ते मांडले त्यांनी असते. पण मीमांसा आणि वेदांत ही जी 2 दर्शनं आहेत, यांची मांडणी स्वतंत्रपणे होऊ शकत नाही. कारण की त्यांनी जे काही विचार मांडले आहेत, ते वेदांवरतीच आश्रित आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी अजून वेगळं काही सांगितलेलं नाही. त्यांनी फक्त काही नियम बनवले समजण्याच्या अनुषंगाने. त्याच्यामुळे हे जी 2 दर्शनं आहेत, ही वेदांवरती आश्रित आहेत, असं आपण म्हणू शकतो. ओके. हा एक जो बेसिक सर्व दर्शनांचा जो विचार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, की ही 6 आस्तिक दर्शन आहेत. तर आपल्या मनामध्ये असा एक विचार येऊ शकतो, की जर सगळी आस्तिकच दर्शन आहेत, म्हणजे सगळी जर वेदांना प्रमाण मानत आहेत आणि सगळी वेदांवरतीच आश्रित आहेत, तर मग त्यांचे विचार वेगवेगळे असण्याचं कारण काय? म्हणजे जर सगळ्यांचं जे मुख्य सोर्स आहे किंवा सर्व कोणाचा आवाज चालू असेल तर कृपया म्यूट करावा. तर सर्व दर्शनांमध्ये जे काही विचार मांडले गेले आहेत, जर सर्व दर्शनांचं जे मूलभूत ग्रंथ आहे, ते जर वेदच आहेत, तर मग आपल्याला असं वाटेल, की जर वेदांचीच सिद्धांत ते मांडताहेत, तर मग त्यांच्यामध्ये वेगवेगळेपणा का बरं आहे? कारण की जर मूलभूत ग्रंथ जर वेदच आहेत, तर त्याची विचारसरणी ही एकच प्रकारची पाहिजे. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये भेद का बरं आहे? त्याच्यामध्ये भिन्नता का बरं आहे? म्हणजे म्हणायला सगळे आस्तिक दर्शन आहेत. म्हणायला आपण म्हणतो, की ते वेदांचं प्रामाण्य स्वीकार करतात. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये भिन्नता का बरं आहे? तर त्याचं कारण असं आहे, की जसं आपण म्हणतो, की मेडिकल सायन्समध्ये सुद्धा किंवा जे डॉक्टर असतात, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की काही-काही जे डॉक्टर असतात ते जनरल फिजिशियन असतात. जनरल फिजिशियन म्हणजे ते सर्व प्रकारच्या सामान्य रोगांवरती ते उपचार करतात. ते सर्वांवरती औषधं देतात. पण त्याचबरोबर काही-काही जे डॉक्टर्स असतात ते स्पेशलिस्ट असतात.
काही हाडांचे डॉक्टर असतात, काही फक्त हार्टचे डॉक्टर असतात, काही मेंदूचे डॉक्टर असतात. म्हणजे प्रत्येक डॉक्टरचं पण एक स्पेशलायझेशन असतं. तसंच आपण इथे पण विचार करू शकतो, की जरी सुद्धा सर्व दर्शनं ही वेदांपासूनच त्यांचा एक प्रभाव झालेला आहे किंवा वेदांचा त्यांच्यावरती प्रभाव असला, तरी सुद्धा या दर्शनांनी काय केलेलं आहे, की आपापला एक विशेष विषय त्यांनी वाटून घेतलेला आहे आणि त्यांनी त्या विषयावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर आता पुढे आपण जे बघणार आहोत, ते थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो, की प्रत्येक दर्शनाचं एक प्रकारे विशेष स्पेशालिटी काय आहे. जसं आपण डॉक्टरसाठी पण म्हणतो, की हा हार्ट स्पेशलिस्ट आहे, हा किडनी स्पेशलिस्ट आहे किंवा हा अजून काय स्किन स्पेशलिस्ट आहे, ई-एन-टी स्पेशलिस्ट आहे. त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा जाणून घेता येतं, की जरी सुद्धा ही दर्शनं ही वेदांपासनं प्रभावित असली, तरी सुद्धा त्यांनी एकेका विशिष्ट विषयावरती लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्यावरती त्यांनी जास्त काम केलं आहे. त्याच्यामुळे जरी आस्तिक दर्शनं असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय भिन्नता आहे आणि त्यांची स्पेशालिटी काय आहे, हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ओके. आता जे काही विषय तत्त्वज्ञानामध्ये येतात किंवा कुठलेही विषय असो, ते गणित असो किंवा ते भूगोल असो, ते इतिहास असो किंवा ते सायन्स असो किंवा ते कुठलेही विषय असो, आपल्याला एक त्यामध्ये लक्षात घेता येईल, की कुठलाही विषय असला तरी सुद्धा एक तर तो जगामध्ये असणाऱ्या काही पदार्थांचं निरूपण करतो किंवा तो स्वतःमध्ये असणाऱ्या काही विषयांचं निरूपण करतो. थोडक्यात आता जे डॉक्टर आहेत किंवा जे अॅनाटॉमी, फिजिओलॉजीचा अभ्यास करतात, ते जो जीव आहे, म्हणजे आता ही आकृती जी तुमच्या समोर दिसतीये, तर आपण ती वरपासनं नाही बघणार, आपण खालपासनं सुरुवात करूया. म्हणजे मुख्यत्वे करून त्याच्यामध्ये 2च गोष्टी येतात. एक म्हणजे जीव आणि दुसरं म्हणजे जगत. तर जे पण काही शास्त्रांनी विचार केला आहे, इथे मला शास्त्र म्हणजे काही पारंपरिक शास्त्र अशा अनुषंगाने मी म्हणत नाहीये, पण जितक्या पण ज्ञानशाखा आहेत, आधुनिक ज्ञानशाखा जरी आपण घेतल्या, त्याच्यामध्ये आर्किटेक्चर आहे, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग असलं, मेडिकल सायन्स असलं किंवा कुठल्याही प्रकारचं जे एक आपण म्हणूया, की जी ज्ञानशाखा आहे, एकतर त्याच्यामध्ये जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या काही विषयांचा विचार केला जातो किंवा त्याच्यामध्ये स्वतःविषयी विचार केला जातो. जो जीव आहे, एक प्राणी आहे किंवा एक प्राणी मात्र मनुष्य आहे त्याच्याविषयी विचार केला जातो. म्हणजे सृष्टींना आपण 2 मध्ये विभाजित करू शकतो. एक तर जगत किंवा जीव. एक तर जी पण वस्तू आहे ती जगाचा हिस्सा असेल किंवा तो स्वतःचा हिस्सा असेल. तर हे जे 6 दर्शन आहेत, ही जी 6 आस्तिक दर्शन आहेत, त्यांनी कसं वेगवेगळ्या विषयांवरती लक्ष केंद्रित करून कसे त्यांनी वेगवेगळे विषय मांडले, हे एक थोडक्यामध्ये मी आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आपण सुरुवातीला उजवीकडनं चर्चा करूया, की वैशेषिक दर्शन. हे जे दर्शन आहे, त्यांनी सगळ्या गोष्टींविषयी चर्चा केली. त्यांनी सुद्धा जीवाविषयी चर्चा केली, त्यांनी जगाविषयी पण चर्चा केली. पण त्यांचं जे मुख्य उद्देश आहे, त्यांचं जे मुख्य फोकस आहे, तो नक्की कशावरती आहे? तर आपल्याला असं लक्षात येईल, की आपण जेव्हा वैशेषिक दर्शनाचा अभ्यास करतो, तेव्हा ते स्वतःविषयी म्हणजे जीवाविषयी जास्त चर्चा करत नाही. ते जगाविषयी जास्त चर्चा करतात. आता एक एक मी सिम्बॉलिक इथे आकृती सांगितली आहे, की जगत आहे आणि जगामध्ये वेगवेगळे पदार्थ आहेत. एक चित्र आपण एक जस्ट समजून घ्या, की एक एक सिम्बॉलिक आहे आणि जो जीव आहे, तो म्हणजे आपण मनुष्य आहोत किंवा इतर प्राणी सुद्धा आपण जीव म्हणून गृहीत धरू शकतो. तर जगामध्ये काही एकाच प्रकारचे पदार्थ नाहीयेत. जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत आणि जगामध्ये जितक्या पण प्रकारचे पदार्थ आहेत, ते पंचतत्व असतील, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश असतील किंवा त्या व्यतिरिक्त सुद्धा काल हे एक तत्व त्यांनी मांडलं किंवा दिक, जसं आधुनिक विज्ञानामध्ये स्पेस टाइम असे 2 एलिमेंट्सच्या विषयी विचार केला जातो. तसंच वैशेषिक हे जे दर्शन आहे, त्यांचा जो पूर्ण फोकस आहे, त्यांचं जे पूर्ण लक्ष आहे, ते म्हणजे जग कसं आहे आणि जगामध्ये अस्तित्वात असणारे जितके पण पदार्थ आहेत आणि त्यांनी इतका पण विचार केला, की जे पदार्थ अस्तित्वात आहेत आणि जे पदार्थ अस्तित्वात नाहीयेत, त्यांचं पण वर्गीकरण आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर वैशेषिक दर्शनाचा जो मुख्य फोकस आहे, त्यांचा जो मुख्य उद्देश आहे, तो म्हणजे जगत काय आहे आणि जगात अस्तित्वात असणाऱ्या वेगवेगळ्या तत्वांना आपण कसं जाणून घेऊ शकतो, त्यांचं आपण वर्गीकरण कसं करू शकतो, तो हा जो विषय आहे, तो वैशेषिक दर्शनामध्ये मांडला जातो. म्हणजे वैशेषिक दर्शन हे जगत प्रधान आहे. म्हणजे जगाच्या अनुषंगाने विचार करतात, की पृथ्वी तत्व म्हणजे नक्की काय? जलतत्व म्हणजे नक्की काय? आकाश तत्व म्हणजे नक्की काय? किंवा त्यांच्यामध्ये राहणारे गुण कसे आहेत? शब्द स्पर्श म्हणजे नक्की काय? म्हणजे थोडक्यात काय, की आधुनिक शास्त्रामध्ये जसं आपण म्हणतो, की फिजिक्स हा एक विषय आहे. फिजिक्स म्हणजे काय, की या जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या ज्यांना पण एक फिजिकल अस्तित्व आहे, म्हणजे जे पण भौतिक पदार्थ आहेत, तर त्या सगळ्या भौतिक पदार्थांचं
स्वरूप काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, हा एक फिजिक्सचा विषय आहे. त्याच पद्धतीने आपण आपल्या पारंपरिक शास्त्रांमध्ये जर त्याचा संबंध लावायचा प्रयत्न केला, तर आपण असं म्हणू शकतो की वैशेषिक दर्शन जे आहे, त्याचा संबंध आपण फिजिक्सशी लावू शकतो. कारण की त्यांचा अप्रोच, त्यांचा दृष्टिकोन हा थोडासा समान आहे, एकसारखा आहे. तर वैशेषिक दर्शनाने कशावरती जास्त काम केलं? त्याची स्पेशालिटी काय आहे? तर या जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या आणि अस्तित्वात नसणाऱ्या अशा सर्व पदार्थांचं विभाजन कसं काय करता येईल, त्यांचं वर्गीकरण कसं करता येईल, या अनुषंगाने त्यांनी एक विचार मांडला. म्हणजे याचा अर्थ असा नाही की वैशेषिक दर्शनांनी स्वतःविषयी किंवा जीवाविषयी काहीच सांगितलं नाही. असं नाहीये. त्यांनी आत्म्याविषयी पण चर्चा केली, पण त्यांनी आत्म्याला सुद्धा जसं जगामध्ये इतर पदार्थ असतात, जसं पृथ्वी तत्व आहे, जसं अग्नितत्व आहे, जसं जलतत्व आहे. म्हणजे जगामध्ये जसं पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश अशी तत्व आहे, त्यांच्याच रांगेत त्यांनी आत्म्याला सुद्धा एक तत्व म्हणून बसवलं. त्यांनी आत्म्याला सुद्धा एक एक द्रव्य म्हणून मानलं. म्हणजे त्यांनी जीवाला किंवा स्वतःला जास्त महत्त्व न देता जगामध्ये जितके पण काही पदार्थ अस्तित्वात आहे, त्या सर्व पदार्थांचं विभाजन आपण कसं काय करू शकतो, त्यांचं वर्गीकरण आपण कसं काय करू शकतो, या दृष्टीने विचार केला. ओके. तर जसं आपण म्हणू शकतो, की यांचं जे स्पेशलायझेशन आहे ते म्हणजे जगत आहे. तर मीमांसा दर्शनामध्ये पण त्यांनी जगत आणि त्याच्यामध्ये अस्तित्वात असणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांविषयी त्यांनी चर्चा केली. पण मीमांसा दर्शनाचा जो विचार आहे तो थोडासा वेगळा आहे. तो वेगळा कसा आहे, की वैशेषिक दर्शनाने वस्तूंचं स्वरूप काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण मीमांसा दर्शनामध्ये जे काही कर्मकांड आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे याग आहेत, तर जगामध्ये वस्तू अस्तित्वात आहेत. त्यांचं स्वरूप काय आहे ते आपल्याला जास्त खोलात जाण्याचा प्रयत्न मीमांसा दर्शनामध्ये त्यांनी नाही केला. पण ज्या काही वस्तू अस्तित्वात आहेत त्यांचा आपण विनियोग कसा काय करून घेऊ शकतो. म्हणजे समजा अग्नी तत्व आहे किंवा वायू तत्व आहे, तर त्याच्याविषयी एखादी विशिष्ट क्रिया केली किंवा जसं आपण म्हणतो की याग वगैरे. नाव आता मला याग शब्द मी अशासाठी वापरत नाही कारण की याग या शब्दाविषयी यज्ञ किंवा याग आपल्या मनामध्ये एक धारणा असते की यज्ञ याग म्हणजे हे पूजेशी संबंधित काहीतरी आहे. पण वस्तुतः तसं नसून जेव्हा आपण मीमांसा दर्शनाची चर्चा करू त्यावेळेस अजून ही गोष्ट मी जास्त अधिक स्पष्ट करून सांगेल, की याग हा जो शब्द आहे, हा मीमांसा दर्शनामध्ये त्यांनी प्रयोग अशा अर्थाने वापरला. प्रयोग म्हणजे जसं आपण म्हणतो, की एक्सपेरिमेंट. म्हणजे जगामध्ये जितके पण पदार्थ अस्तित्वात आहेत, ते आहेत त्यांचं स्वरूप काय हे जाणून घेण्यापेक्षा त्यांचा आपण आपल्यासाठी उपयोग कसा काय करून घेऊ शकतो, याविषयी मीमांसा दर्शनाने जास्त विचार केला. त्यामुळे आपल्या इच्छापूर्तीसाठी कर्म आपण कशी काय करून घेऊ शकतो किंवा जगामध्ये जे काही पदार्थ अस्तित्वात आहेत, जगामध्ये ज्या पण वस्तू अस्तित्वात आहेत, त्यांचं आपण आपल्यासाठी विनियोग कसा काय करून घेऊ शकतो. ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो, की ऑब्जेक्ट्स आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे हे वैशेषिक दर्शनाने सांगितलं. पण ते जे ऑब्जेक्ट्स आहेत, ज्या वस्तू आहेत, त्यांचं ॲप्लिकेशन कसं केलं गेलं पाहिजे, आपण त्यांचा विनियोग कसा काय करून घेऊ शकतो, हा जो विचार आहे, हा मीमांसा दर्शनाने मांडला. त्यानंतर जे तिसरं दर्शन आहे ते म्हणजे न्याय दर्शन. आता जीव आहे आणि जगत आहे. समजा आता इथे मी आहे आणि आपण सगळेजण कुठल्यातरी एका विषयाची चर्चा करत आहोत. म्हणजे एक प्रकारे जीवाचा, एक प्रकारे प्रत्येक व्यक्तीचा जगाशी संबंध आहे आणि जगाशी आपला जो संबंध होतो तो इंद्रियांच्या माध्यमातून होतो. म्हणजे समजा मला दिसत नसेल, मला जर ऐकू येत नसेल, मला जर स्पर्शाचं ज्ञान होत नसेल, मला गंधाचं ज्ञान होत नसेल आणि मला चवीचं ज्ञान होत नसेल, म्हणजे समजा माझी जी इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांच्या द्वारे बाह्य जगाशी जर माझा संपर्क होऊ शकत नसेल, तर मग माझं जे अस्तित्व आहे, त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणजे जरी सुद्धा जगत आहे आणि जरी सुद्धा जीव आहे, तरी सुद्धा या दोघांचा जो संबंध येतो, इंद्रियांच्या माध्यमातनं किंवा मनाच्या माध्यमातनं किंवा अंतःकरणाच्या माध्यमातनं जो यांचा संबंध येतो आणि आपल्याला जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंचं जसं ज्ञान प्राप्त होतं, तर तिसरं जे दर्शन आहे न्याय दर्शन, यांनी कशावरती जास्त लक्ष केंद्रित केलं, तर त्यांनी प्रमाण या विषयावरती लक्ष केंद्रित केलं. तर न्याय दर्शन हे जे तिसरं दर्शन आहे, यांचा जो मुख्य विषय आहे ते म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेण्याची साधनं कुठली-कुठली आहेत. ओके. म्हणजे जगत आहे आणि जीव आहे, हे 2 गोष्टी आपण समजल्या, पण तरी सुद्धा आपल्याला जगाचं ज्ञान कसं काय प्राप्त होतं? आता समजा आपण इथे Zoomच्या माध्यमातून संवाद करत आहोत. तुम्ही ऐकता आहात, माझा आवाज तुम्हाला ऐकू येतो आहे किंवा तुम्ही सुद्धा मला स्क्रीनवरती दिसत आहात. म्हणजे मला तुमचं ज्ञान होतंय आणि तुम्हाला पण माझं ज्ञान होतंय. मी जे काही बोलतो आहे ते तुम्ही
आहात, तुम्ही ते समजून घेत आहात. म्हणजे एक प्रकारे प्रत्येक जीवाचं जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या इतर जीवांशी किंवा इतर वस्तूंशी एक प्रकारे आपल्याला कम्युनिकेशन होत असतं. एक प्रकारे आपला संवाद होत असतो. तर जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या वस्तूंना आपण कशा पद्धतीने जाणून घेतो आणि आपला त्यांच्याशी संपर्क कसा होतो आणि आपल्याला ज्ञान कसं काय प्राप्त होतं, तर याविषयी जास्त विचार केला आहे न्यायदर्शनाने. तर न्यायदर्शनाचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे प्रमाण, म्हणजे ज्ञान कसं प्राप्त करून घ्यावं याविषयी त्यांनी चर्चा केली. आपल्याला जसं आपण एक जस्ट उदाहरण घेतलं, की आपण पुस्तक वाचल्यावरही आपल्याला ज्ञान मिळतं. आपण YouTube वरती काही व्हिडिओ बघितले तरी आपल्याला ज्ञान मिळतं. दुसऱ्या व्यक्तीपासून आपण काही शिकलो तरी सुद्धा आपल्याला ज्ञान मिळतं. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्याला ज्ञान प्राप्त होण्याचे अनेक मार्ग आहेत. पण तरी सुद्धा जे काही अनेक मार्ग आहेत, जसं आपण कॉम्प्युटर असेल किंवा पुस्तक असेल किंवा दुसऱ्या व्यक्तीकडनं आपण एखादी गोष्ट समजून घेत असू. ज्ञान प्राप्त करून घेण्याचे जरी वेगवेगळे मार्ग असले, तरी सुद्धा ते कसं प्राप्त होतं? त्याची प्रक्रिया काय? त्याच्यामध्ये इंद्रियांचा समावेश होतो का? त्याच्यामध्ये अंतःकरणाचा काय रोल आहे? या सगळ्या गोष्टींविषयी अतिशय विस्ताराने ज्या दर्शनामध्ये विवेचन प्राप्त होतं, ते म्हणजे न्यायदर्शन. ओके. जसं आपण बघितलं, की वैशेषिक दर्शन यांचा जो फोकस आहे, तो म्हणजे जगत म्हणजे काय आणि जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंचं विभाजन, त्यांचं वर्गीकरण आपण कसं करू शकतो, हा वैशेषिक दर्शनाचा विषय झाला. मीमांसा दर्शनांनी जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या वस्तूंचा विनियोग मी माझ्यासाठी कसा काय करून घेऊ शकतो, याविषयी विचार केला. न्याय दर्शनामध्ये आपल्याला ज्ञान कसं प्राप्त होतं, ज्ञान प्राप्तीची साधनं कुठली कुठली आहेत, ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण न्याय दर्शनाच्या माध्यमातून करू शकतो. त्यानंतर जे चौथं दर्शन आहे, ते म्हणजे योग दर्शन. आजकाल योगाचा भरपूर प्रचार प्रसार झालेला आहे, जसं आपल्याला माहिती आहे. पण सामान्य रूपाने जेव्हा आपण योग हा शब्द म्हणतो, तेव्हा सामान्य लोकांना असंच वाटतं, की योग म्हणजे फक्त आसन किंवा प्राणायाम आहे. पण त्याही पेक्षा खोलात जाऊन योग हे जे दर्शन आहे, याच्यामध्ये त्यांनी कशाचा विचार केलाय, तर चित्त म्हणजे काय? म्हणजे त्यांचा जो फोकस आहे योग दर्शनामध्ये, तो जगत काय आहे किंवा जगात पदार्थ कशा प्रकारचे आहे याच्यावरती नाहीये. तर आपल्यामध्येच आपण ज्याला जीव म्हणतो, तर जीव हा काही फक्त एक पदार्थ नाहीये. त्याच्यामध्ये अंतःकरण पण आलं किंवा त्याच्यामध्ये आत्म स्वरूप पण आलं, त्याच्यामध्ये शरीर पण आलं. म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा बरेच अनेक तत्व आहेत. तर त्या अनेक तत्वांपैकी आपलं मन किंवा चित्त, योगाच्या परिभाषेत त्याला ते चित्त असं म्हणतात, की त्याचा नक्की स्वभाव कशामुळे बनतो. आता जसं आपण म्हणतो, की प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी ही वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचा जसं आपण दर्शनामध्येच विचार करतोय, की प्रत्येक दर्शनचा विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पण ती वेगवेगळी का होते? म्हणजे आपल्या सगळ्यांचं चित्त वेगवेगळं आहे. आपल्या सगळ्या चित्तांचा म्हणजे प्रत्येकाचं जे मन आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतं. विचारांचा पॅटर्न वेगवेगळा आहे. तर या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास आहे, तो योग दर्शनामध्ये केला जातो, की नक्की चित्त म्हणजे काय? ते कसं काम करतं? आपला स्वभाव कशामुळे बनतो? आपली पर्सनॅलिटी कशामुळे बनते? आपण जेव्हा वेगवेगळ्या मूडमध्ये असतो, कायम आपलं जे चित्त असतं ते एकाच स्वरूपाचं नसतं. कधी आपल्याला आनंदी वाटतं, कधी आपल्याला दुःखी वाटतं, कधी आपल्याला उत्साह वाटतो, कधी आपल्याला निराशा वाटते. म्हणजे हे जे आपल्या मनामध्ये परिवर्तन घडून येतं, ते नक्की कशामुळे घडून येतं आणि नक्की चित्त आपल्याला कंट्रोल करायचं असेल, त्याच्यावरती नियंत्रण मिळवायचं असेल, तर ते कसं मिळवावं? या सगळ्या गोष्टींचा विचार योग दर्शनामध्ये केला जातो. म्हणजे योग हा जो एक डॉक्टर आहे, हा याचं स्पेशलायझेशन म्हणजे काय, की मन म्हणजे काय, चित्त म्हणजे काय आणि त्याचा स्वभाव कसा ओळखून त्याला नियंत्रित कसं करावं, हा एक योगाचा विषय आहे. तसंच वेदांत 5वं जे दर्शन आहे, त्याच्यामध्ये त्यांनी विचार केला आहे, की ठीक आहे, जगत पण अस्तित्वात आहे याच्याविषयी काही शंका नाही. चित्त पण आहे, शरीर पण आहे. पण वेदांत दर्शनामध्ये जो मुख्य एक अभ्यासाचा विषय आहे, की मी म्हणजे नक्की कोण आहे? ज्याला आपण मी असं म्हणतोय, की समजा आता मला वाटतंय, की मी इथे काहीतरी तुम्हाला सांगतोय. मी बोलतो आहे, मी विचार करतो आहे, मी कॉम्प्युटरवर टायपिंग करतो आहे किंवा मी मोबाईलवरती गेम खेळतो आहे. म्हणजे जिथे-जिथे आपण मी असं म्हणतो, तो मी म्हणजे नक्की काय आहे? आपण शरीराला मी म्हणतोय, की आपण इंद्रियांना मी म्हणतोय, की आपण मनाला मी म्हणतोय, की आपण नक्की हा जो मी हा आहे, हा नक्की कोण आहे? तर याविषयी जास्त सखोल विचार वेदांत दर्शनामध्ये केला आहे आणि आता आत्मा हा जो शब्द आहे याचं पण बऱ्याचदा चुकीचं एक इंटरप्रिटेशन केलं जातं. कारण की बऱ्याचदा आपण जेव्हा हॉरर सीरियल्स बघतो किंवा हॉरर मूव्हीज बघतो, त्याच्यामध्ये आत्मा म्हणून असं काहीतरी दाखवलं जातं, की पांढरे कपडे घालून कोणीतरी चाललेलं आहे. पण वस्तुतः संस्कृतमध्ये जर विचार केला तर आत्म हा जो शब्द आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो, की सेल्फ म्हणजे ज्याला आपण स्वतः असं म्हणून रेफर करतो, ज्याला आपण मी म्हणून सांगतो, ते जे काही आहे. नाऊ
कधी कधी आपल्याला वाटतं की मी म्हणजे शरीर आहे, कधी कधी आपल्याला वाटतं की मी म्हणजे इंद्रिय पण असेल किंवा मी म्हणजे चित्त पण आहे. म्हणजे प्रत्येकाला मी आहे हे नक्की माहिती आहे. जर आपण सगळ्यांना विचारलं की तू आहे का, तू आहे का, तर प्रत्येक व्यक्ती काय सांगेल, हो मी आहे. कारण की कुठलाही व्यक्ती असं नाही म्हणणार की मी नाहीये. प्रत्येकाला हे माहिती की माझं अस्तित्व आहे, पण माझं अस्तित्व म्हणजे नक्की मी काय आहे, मी कोण आहे, याच्याविषयी कोणाला ज्ञान नाहीये. म्हणजे स्वतःचं अस्तित्व आहे हे सगळ्यांना माहितीये, पण ते अस्तित्व नक्की काय रूपामध्ये आहे, त्याचं नक्की काय स्वरूप आहे, याच्याविषयी कोणाला ज्ञान नाहीये. त्याच्यामुळे वेदांत हे जे दर्शन आहे, हे त्याविषयी चिंतन करतं की आत्मा म्हणजे नक्की काय आहे आणि आपण नक्की कशाला आत्मा समजतो आणि नक्की आत्म्याचं स्वरूप काय आहे. तर वेदांत दर्शन हे जगाविषयी पण विचार करेल. असं नाही की ते फक्त आत्म्याविषयीच विचार करतं, पण जगाविषयी पण विचार करताना त्यांचा जो मुख्य फोकस आहे, तो म्हणजे आत्मस्वरूप काय आहे. म्हणून नंतर आपण जेव्हा बघू की वेदांत दर्शनामध्ये ते म्हणतात की सर्वम खलविदम ब्रह्म, म्हणजे जगत किंवा या जगात असणाऱ्या सर्व पदार्थांमध्ये सुद्धा त्यांना आत्मरूप दिसतं. त्यांना सगळीकडे आत्मा आहे असंच वाटतं. कारण की त्यांचा जो मुख्य फोकस आहे तो म्हणजे आत्मा. हा एक त्याचा मुख्य विषय आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपण 5 दर्शनांचं एक स्वरूप जाणून घेतलं आणि त्याच्यात जे शेवटचं आहे 6वं दर्शन आहे, ते म्हणजे सांख्य दर्शन. तर सांख्य दर्शन जसं मी तुम्हाला डॉक्टरांचं एक उदाहरण दिलं, की जसं जनरल फिजिशियन असतो, की तो काही एखाद्या विशिष्ट अवयवाची चिकित्सा करत नाही किंवा एखाद्या विशिष्ट रोगाची चिकित्सा करत नाही. पण तो सर्व रोगांवरती औषध देतो. तसं आपल्याला लक्षात येईल, की सांख्य दर्शन हे जे आहे, ते स्वतः म्हणजे आत्मा म्हणजे नक्की काय याच्याविषयी पण ते चिंतन करतं किंवा मन किंवा चित्त म्हणजे नक्की काय याविषयी पण त्याच्यामध्ये विचार आहे किंवा इंद्रिय म्हणजे नक्की काय हे पण त्याच्यामध्ये येतं आणि या जगामध्ये असणारे जे सूक्ष्म तत्व आहेत किंवा स्थूल तत्व आहेत ते पण नक्की कुठले कुठले आहेत, हा पण सगळा विचार सांख्य दर्शनामध्ये येतो. तर एक सर्व दर्शनांची जर पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की वैशेषिक दर्शन जे आहे ते जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या सर्व पदार्थांचं स्वरूप काय आहे आणि त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं याविषयीचा ते विचार करतं. त्यानंतर दुसरं जे दर्शन आहे, इमेज मी क्लोज करतो. दुसरं जे दर्शन आहे ते मीमांसा दर्शन. ते सुद्धा जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या पदार्थांचा विचार करतं, पण त्यांचा उपयोग मी कसा करून घ्यावा, माझ्या विनियोग त्यासाठी कसा होईल याविषयी ते चिंतन करतात. तिसरं जे दर्शन आहे ते म्हणजे न्याय दर्शन, की मला या जगामध्ये माझा संपर्क आहे, माझा तुमच्याशी संबंध आहे, माझा या जगातल्या वेगवेगळ्या वस्तूंशी संबंध आहे, पण तरी सुद्धा या जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंचं ज्ञान मला कसं प्राप्त होईल, म्हणजे ज्ञान प्राप्तीची साधनं काय आहेत, प्रमाण काय आहेत, याचा विचार न्याय दर्शनामध्ये केला जातो. त्यानंतर योग दर्शन जे आहे ते चित्त म्हणजे काय याचा विचार करतं. वेदांत दर्शन आत्म म्हणजे नक्की काय याचा विचार करतं आणि सांख्य दर्शन जे आहे ते एका विशिष्ट विषयाचा विचार करत नाही, पण या सर्व तत्वांचा एक साकल्याने ते विचार करतं. एक संपूर्ण अस्तित्व कसं आहे याविषयी ते विचार करतं. म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की जरी सुद्धा 6 दर्शन ही आस्तिक दर्शन असतील, तरी सुद्धा प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी आहे आणि प्रत्येकाने ज्या ज्या विषयावरती जास्त चिंतन केलेलं आहे ते एक त्याचं स्पेशलायझेशन आहे. म्हणून जरी सुद्धा आस्तिक असले तरी सुद्धा आपल्याला असं मानण्याचं कारण नाही की ते जर वेदांपासूनच जर ते आस्तिक दर्शन वेदांना प्रमाण मानत असतील तर त्यांच्यामध्ये मतभेद का बरं आहे? तर मतभेद अशासाठी आहेत कारण की त्यांची भूमिका वेगवेगळी आहे. समजा आता मी इथे आहे, म्हणजे जॉग्राफिकली जर विचार केला म्हणजे एक भौगोलिक पद्धतीने समजा एक ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडमध्ये 10-12 लोक वेगवेगळ्या ठिकाणी उभे आहेत. तर मी असं म्हणू शकतो की हा जो व्यक्ती आहे हा माझ्या पूर्वेला आहे, पण दुसरा व्यक्ती म्हणेल की तो माझ्या पश्चिमेला आहे. तिसरा व्यक्ती म्हणेल की तो माझ्या उत्तरेला आहे. म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचं प्रतिपादन करत असताना जे काही विधान आपण करतो, ते विधान काय आहे हे समजण्यापेक्षा कुठल्या भूमिकेतनं ते विधान आहे हे पण समजणं जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे या दर्शनांमध्ये जे पण काही परस्पर विरोध आपल्याला दिसून येतात, कधी-कधी आपल्याला वाटतं की न्यायदर्शन वेगळं काहीतरी सांगतंय, वेदांत दर्शन वेगळं काहीतरी सांगतंय, सांख्य दर्शनामध्ये वेगळंच काहीतरी सांगितलं जातंय, योगामध्ये वेगळंच काहीतरी सांगितलं जातंय आणि आपल्याला वाटतं की जर या सर्व दर्शनांनी वेदांना प्रमाण मानलेलं आहे, तर मग याच्यामध्ये मतभेद का बरं होत आहेत? तर त्याचं कारण असं आहे की जरी सुद्धा वेदांना त्यांनी प्रमाण मानलेलं आहे, तरी सुद्धा वेगवेगळ्या भूमिकेतनं ते जगाकडे बघतात. वेगवेगळ्या भूमिकेतनं ते सगळ्या गोष्टींना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि जर जागा म्हणजे आपण नक्की कुठे उभे आहोत याच्यावरनं ठरेल की मला कशा पद्धतीचं ज्ञान होतंय. समजा आता मी एका ठिकाणी उभा आहे आणि पूर्वेकडनं सूर्याचा उदय होतोय, तर सूर्य माझ्या पूर्वेला आहे.
पण अमेरिकेत जर आपण गेलो तर तो सूर्य दुसऱ्या दिशेला मला दिसेल. म्हणजे थोडक्यात काय, की वस्तू कुठे आहे याचं आपण जे प्रतिपादन करू किंवा ती वस्तू कशी आहे, तिचं स्वरूप काय आहे, म्हणजे आपण काय नक्की सांगतोय, जे सांगतोय ते खरं आहे की खोटं आहे, ते यथार्थ आहे की अयथार्थ आहे, हे समजून घेण्यासाठी त्याची भूमिका काय आहे, हे आपल्याला जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे. म्हणून ही जी सगळी दर्शनं आहेत, ही परस्पर विरोधी कदाचित आपल्याला वाटू शकतात, पण ती परस्पर विरोधी नाहीयेत. कारण की आपण जर त्यांची भूमिका लक्षात घेतली, कुठल्या भूमिकेतनं ते सांगत आहेत, हे जर आपल्या लक्षात आलं, तर आपल्या लक्षात येईल की जरी सुद्धा या दर्शनांमध्ये वरवर दिसता परस्पर विरोध आहे, पण वस्तुतः तसा विरोध आपल्याला दिसून येणार नाही. कारण की ही सगळी दर्शनं एक आयाम, एक वेगवेगळा दृष्टिकोन सादर करण्याचा प्रयत्न करतायत. तर आज आपण जे काही डिस्कशन केलं हा एक 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 बेसिक आपण म्हणूया की या विषयाला पार्श्वभूमी काय आहे किंवा याचा नक्की विचार काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर 1-2 मिनिटात आपण जे काही डिस्कस केलं मी त्याचा एक सारांश आजच्या चर्चेचा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ठीक आहे. जसं आपण म्हटलं की 3 प्रकारचे शब्द आपण वापरतो. तत्वज्ञान एक शब्द आहे, फिलॉसॉफी एक शब्द आहे आणि दर्शन हा एक शब्द आहे. तत्वज्ञान म्हणजे जशी वस्तू आहे तशीच तिचं ज्ञान होणे, त्याला आपण म्हणतो तत्वज्ञान. दुसरं फिलॉसॉफी जो इंग्लिश शब्द आहे, खरं तर या शब्दाचा अर्थ आहे की ज्ञानाप्रती असणारी आसक्ती किंवा ज्ञानाची आवड. तो इंग्लिशमध्ये आपण शब्द वापरतो, पण आपल्या संस्कृतमध्ये पारंपरिक आपल्या ज्या आपल्या शास्त्राच्या परिभाषेमध्ये आपण त्याला म्हणतो दर्शन. तर दर्शन म्हणजे काय, की वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं केला गेलेला विचार. तर एकाच वस्तूचा वेगवेगळं ज्ञान वेगवेगळ्या लोकांना होऊ शकतं. तर ही जी दर्शनं आपण बघितली, 6 आस्तिक दर्शनं आणि 3 नास्तिक दर्शनं, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत ही आस्तिक दर्शनं आणि चार्वाक, जैन आणि बौद्ध ही नास्तिक दर्शनं, ही वेगवेगळी का बरं आहेत? कारण की त्यांची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे, त्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. पण तरी सुद्धा या 9 दर्शनांना एकत्रितपणे आपण असं म्हणू शकतो, की हे म्हणजे भारतीय तत्वज्ञान. कारण की भारतीय तत्वज्ञान म्हणजे काही एक साचेबंद, एक पठडीतलं एखादी विचारसरणी नाहीये. पण भारतीय तत्वज्ञान म्हणजे या 9 वेगवेगळ्या आयामांनी आपण एखाद्या गोष्टीला जाणू शकतो, त्याचा केला जाणारा हा विचार आहे. तर जसं आपण आज एक जी चर्चा केली ती एक बेसिक चर्चा होती, या विषयाला समजून घेण्यासाठी. आता तुम्हाला या दर्शनांची नावं माहिती आहेत. आता आपण प्रत्येक दिवशी न्यायदर्शन, एक दर्शन घेऊन त्याची जी विचारसरणी आहे ती म्हणजे नक्की कशी आहे, ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. वैशेषिक दर्शन म्हणजे नक्की काय आहे, ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर आजचा जो दिवस होता हा एक बेसिक चर्चेचा दिवस होता आणि पुढचे 9 दिवस 9 दर्शनांविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर हा एक 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 आजचा विषय झाला. आता याच्यानंतर समजा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर पुढचे एक 10-15 मिनिटं आपण प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीने करू शकतो. तर या दर्शनांचा काळ सांगता येईल का? की रचना साधारण कुठल्या काळात हां, झाली? दर्शनांचा जो कालावधी आहे, ॲक्चुअली कसं आहे, की आपल्या इतिहासामध्ये काळाविषयी थोडीशी संदिग्धता आहे. कारण कसं होतं, की आपल्या परंपरेमध्ये जे पण काही आचार्य आहेत, त्यांनी स्वतःहून ते लिहून ठेवलेलं नाही. समजा आता उदाहरणार्थ महर्षी पतंजली आहे. त्यांनी ग्रंथाची रचना केली, पण त्यांनी लिहून नाही ठेवलं, की हा मी लिहिलाय. ही पतंजलींनी लिहिलेला आहे आणि या काळामध्ये लिहिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक तर कसं होतं, की आपले बरेचसे आपल्या परंपरेमधले जे लोक आहेत, ते निस्वार्थीपणे ते काम करतात. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःविषयी, स्वतःच्या काळाविषयी किंवा स्वतःच्या परंपरेविषयी, गुरु परंपरेविषयी फारसं त्यांनी लिहून नाही ठेवलेलं आहे. पण तरी सुद्धा नंतरच्या काळात जे पण भारतीय विद्वान होऊन गेले किंवा जे पण पाश्चात्य विद्वान होऊन गेले, त्यांनी जे काही अभ्यास केलेला आहे, तर एकूण या सर्व दर्शनांचा काळ साधारण इसवी सन पूर्व 7व्या शतकापासनं ते इसवी सन 2ऱ्या शतकापर्यंत. म्हणजे प्रत्येक दर्शनाचा काळ हा वेगवेगळा आहे. म्हणजे या सर्व दर्शनांमध्ये पण असं म्हटलं जातं, की सांख्य दर्शन आणि मीमांसा दर्शन ही जी 2 दर्शनं आहेत, ही सगळ्यात प्राचीन आहेत. सांख्य सगळ्यात प्राचीन आहे आणि मीमांसा सगळ्यात प्राचीन आहे आणि त्यानंतर म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की सांख्य आणि मीमांसा यांची रचना साधारण इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये झाली असावी, असं एक अनुमान आहे. कारण की असं म्हटलं जातं, की महर्षी गौतम बुद्ध जेव्हा होते, तेव्हा बुद्धांचा जो काळ आहे, तो साधारण इसवी सन पूर्व 5वं शतक मानला जातो. आणि अशी इतिहासामध्ये नोंद आहे, की गौतम बुद्धांनी सांख्य दर्शनाचा अभ्यास केला होता. त्यांनी एका विद्वानाकडनं, एक अराड कलाम नावाचा विद्वान होता, त्याच्याकडनं बुद्धांनी साधारण 6 ते 7 वर्ष सांख्य दर्शन शिकलं होतं. म्हणजे बुद्धांचा कालावधी समजा इसवी सन पूर्व 5वं शतक असेल, तर सांख्य दर्शन हे त्याच्या आधीपासून अस्तित्वात असलं पाहिजे.
इव्हन भगवद्गीतेमध्ये किंवा इव्हन पुराणामध्ये सुद्धा सांख्याचे भरपूर सिद्धांत आपल्याला दिसून येतात. इव्हन काही काही उपनिषदांमध्ये सुद्धा, उदाहरणार्थ श्वेताश्वतर उपनिषदामध्ये सांख्याचे काही सिद्धांत आपल्याला दिसून येतात. म्हणजे सर्व दर्शनांचा कालावधी हा थोडासा मागे पुढे आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामध्ये पण सांख्य आणि मीमांसा यांचा जो कालावधी आहे साधारण हा इसवी सन पूर्व 6वं शतक किंवा 5वं शतक हा मानला जाऊ शकतो. त्यानंतर आपण जर विचार केला की वेदांत दर्शन आणि योग दर्शन याचा कालावधी हा साधारण इसवी सन पूर्व 3रं शतक आणि 2रं शतक असं म्हटलं जातं. म्हणजे महर्षी पतंजलींनी योग सूत्रांची रचना केली, तो साधारण पतंजलींचा जो काळ आहे तो इसवी सन पूर्व 2रं शतक हा मानला जातो. पण अर्थात एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की हा जो मी कालावधी सांगतोय, हा जेव्हा सिस्टमॅटिकली या दर्शनांची परंपरा सुरू झाली, म्हणजे हे जे प्रवर्तक मी तुम्हाला सांगितले, गौतम, कणाद, कपिल, पतंजली, म्हणजे यांनी जेव्हा ग्रंथांची रचना केली आणि नंतर जेव्हा परंपरा सुरू झाली, तो हा कालावधी आहे. पण मुळात या सर्व दर्शनांचे जे मूलभूत सिद्धांत आहेत ते उपनिषदांमध्ये कुठे ना कुठे आपल्याला दिसून येतात. म्हणजे तसं त्यांचं जे तत्व आहे, त्यांचे जे मुख्य सिद्धांत आहे ते वेदांमध्येच आपल्याला कुठे ना कुठे त्याचे काही आपण असं म्हणूया की मूलभूत गोष्टी दिसून येतात. पण सिस्टमॅटिकली या दर्शनांची जी रचना आहे ही नंतरच्या काळात झाली असं पण म्हणूया. म्हणजे सांख्य आणि यासाठी आपल्याला म्हणता येईल की इसवी सन पूर्व 6वं ते 5वं शतक. वेदांत आणि योग यासाठी आपल्याला म्हणता येईल वेदांत, योग आणि वैशेषिक दर्शन सुद्धा त्यांसाठी इसवी सन पूर्व 3रं शतक किंवा 2रं शतक. आणि जे न्याय दर्शन आहे त्याचं साधारण इसवी सन पूर्व 1लं शतक हा एक साधारण कालावधी मानला जातो. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही भारतीय विद्वान आणि पाश्चात्य विद्वानांमध्ये मतभेद आहेत. हा एक थोडासा संदिग्ध मुद्दा आहे. सर, एक प्रश्न आहे हो. की गीतेचा काळ जो आहे तो साधारण 5000 वर्षापूर्वीचा समजला जातो. मग त्याच्या पूर्वी किंवा हे सगळे दर्शन असायला पाहिजेत ना. आता याच्याविषयी पण थोडीशी कशी संदिग्धता आहे. तुम्ही जसं म्हणलं की गीतेचा काळ 5000 वर्षापूर्वी नाहीये. आपल्याला असं म्हणावं लागेल की महाभारताचा काळ 5000 वर्षापूर्वी आहे. महाभारताचा काळ 5000 वर्षापूर्वी आहे असं म्हटलं जातं. पण त्याच्याविषयी पण कसं होतं की आपल्या इतिहासामध्ये, आपल्या परंपरेमध्ये एक तर असा सगळ्यांचा म्हणजे सगळे जे काही विद्वान होऊन गेले ते स्वतःविषयी काही लिहित नाही, ते काळाविषयी पण काही लिहित नाही. त्याच्यामुळे संदिग्धता बरीच आहे. पण गीतेच्या विषयी जे लोकांचं असं म्हणणं आहे की गीता किंवा महाभारत या ग्रंथाची रचना ही इसवी सन 2ऱ्या शतकामध्ये झाली. म्हणजे ख्रिस्तानंतर, ज्याला आपण एडी म्हणतो किंवा सीई कॉमन एरा असं म्हणतो. म्हणजे गीतेची रचना तर विद्वान मानतात की 2ऱ्या शतकामध्ये झाली. अर्थात ते कितपत योग्य आहे, कितपत अयोग्य आहे, कारण की ते सगळं जे संशोधन आहे काळाशी संबंधित, ते त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्लस मायनस गोष्टी असतात. त्याच्यामुळे निश्चयाने मला त्याच्यामध्ये सांगता येणार नाही की हे योग्य आहे किंवा अयोग्य आहे. पण आपण जे म्हणतात की महाभारताचा काळ हा 5 आहे, तो ऍक्च्युअली महाभारताचा काळ आहे. आणि गीता किंवा महाभारताची रचना कधी झाली याविषयीची जरा संदिग्धता आहे. त्याच्या निश्चित त्याविषयी मला सांगता येणार नाही, कारण की विद्वानांमध्येच त्याच्याविषयी बरेचसे मतभेद आहेत. महाभारताविषयी पण आपल्याला असं माहिती की त्याची पहिले एक संहिता बनली, मग त्याच्यामध्ये नंतर एक संपादन करून त्याची एक दुसरी संहिता बनली, आणि त्यानंतर आता जे महाभारत आहे शतसाहस्री, ती जी आहे ती एक, ज्याला असं आपण म्हणतो की रिवाइज्ड एडिशन, जी एक संपादित आवृत्ती आहे, ती एक नंतरच्या काळात बनली. असं त्याच्यामध्ये थोडक्यात असल्यामुळे काळाविषयी अगदी स्पष्टपणे काही सांगता येणार नाही. कारण वेदांत पण काळ 5 ते 10,000 वर्षापूर्वीचा मानला जातो ना. वेदांताचं म्हणजे काय की वेदांत दर्शनाची रचना असं नाही, पण उपनिषद जे आहे त्याच्यामध्ये वेदांताचा, आपण जसं मागच्या इमेज मध्ये मी सांगितलं की वेदांमध्ये जो उपनिषद हा भाग आहे, तर वेदांत दर्शन हे त्यावरती आश्रित असल्यामुळे उपनिषदांमध्ये जे सिद्धांत आहेत ते अजून प्राचीन आहेत, आणि काळाविषयी संदिग्धता असल्यामुळे त्याविषयी फारसं आपल्याला काही सांगता येणार नाही. सर, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी तर आत्ताच त्या काळातली आहे, आणि तुम्ही जे म्हणताय सगळं आहे साधारण 2000 BC पूर्वीचं. म्हणजे सगळं जर नॉलेज ते कशावर लिहिलं असावं आणि ते कसं काय म्हणजे पुढे पुढे येत गेलं. तर त्याच्यामध्ये असं आहे की जसं मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, तुमच्या लक्षात असेल की हे जे मुख्य ग्रंथ होते हे सूत्र रूपामध्ये लिहिले गेले. मी म्हणलं की हे जे आचार्य आहेत हे त्यांना सूत्रकार असं पण म्हणतात. सूत्र म्हणजे काय की अगदी कमीत कमी शब्दामध्ये जे सांगता येईल, म्हणजे अगदी कमीत कमी शब्दामध्ये. कारण की वेदांचा जे ज्ञान आहे, आता वेद जरी आपण बघितले तरी सुद्धा त्यांचा विस्तार खूप मोठा आहे, म्हणजे हजारो त्याच्यामध्ये मंत्र आहेत. आणि आपल्या भारतामध्ये जी प्राचीन परंपरा आहे ती म्हणजे मौखिक परंपरा आहे.
म्हणजे वेद मंत्र सुद्धा आजकाल सुद्धा आपल्याला माहिती आहे की वेद मंत्र हे पाठ करून आपण त्यांचं रक्षण करतो. म्हणजे जेव्हा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आली त्याच्यानंतर ते छापले गेले आणि मोठ्या प्रमाणात ते उपलब्ध झाले, याविषयी काही वादच नाही. पण जुन्या काळात सुद्धा मुख्यत्वे करून जे ज्ञान होतं त्याचं जे रक्षण केलं जात होतं ते मौखिक परंपरेतनं केलं जात होतं. मौखिक परंपरा होतीच, पण आपल्याला अगदी असं नाही म्हणता येणार की प्रिंटिंग टेक्नॉलॉजी नव्हती, पण लेखन करण्याची जी पद्धत होती ती आपल्याकडे भारतामध्ये आहे. आणि आज आपण जी देवनागरी वापरतो, जरी ती लिपी नसली वापरली जात तरी सुद्धा प्राचीन काळामध्ये शारदा लिपी आहे किंवा ब्राह्मी लिपी आहे किंवा इतर लिपी म्हणजे स्क्रिप्ट ही वेगळी होती. भाषा जरी संस्कृत असली तरी सुद्धा लेखनाची परंपरा आपल्या देशामध्ये पूर्वीपासून आहे. त्याच्यामुळे जरी सुद्धा मशिनरी, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, प्रेस वगैरे या सगळ्या गोष्टी नंतरच्या काळात आलेल्या असल्या, या जरी ब्रिटिशांकडनं आपल्याकडे आलेल्या असल्या तरी सुद्धा लेखन करणे, हस्तलिखित मॅन्युस्क्रिप्ट जे आजही आपल्याला काही प्रमाणात उपलब्ध होतात, ही जी लेखनाची परंपरा आहे ही आपल्या भारतामध्ये जुन्या काळापासून अस्तित्वात आहे. त्याच्यामुळे थँक्यू सर. मौखिक परंपरेमधनं सुद्धा हे सगळं ज्ञानाचं रक्षण केलं जात होतं आणि त्याचबरोबर लेखन परंपरा सुद्धा होती ज्याच्यामध्ये ज्ञानाचं रक्षण केलं जात होतं. थँक्यू सर. सर मी प्रदीप बोलतोय. हो बोला. माझा प्रश्न असा आहे सर की तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की हे जे आस्तिक दर्शन आहेत ती वेदांवरती आधारभूत आहेत, प्रमाण त्यांचं म्हणतात. हो. तर असं आहे का की जर मी 6 दर्शन पूर्ण जर अभ्यास केली तर माझा बऱ्यापैकी अभ्यास पूर्णपणे वेदांचा अभ्यास माझा होईल, की त्या पलीकडे जाऊन वेदांमध्ये अजून बरंच काही आहे ज्याच्या विषयांवरती हात घातला गेला नाही? हा, तसं जर खरं सांगायला गेलं की दर्शन ही जी परंपरा आहे ही एक वेगळी परंपरा आहे आणि निश्चितपणे आपल्याला यापेक्षा वेगळं पण वेदांमध्ये भरपूर काही आहे की जे या दर्शनांच्या परंपरेमध्ये पण त्यांनी त्याविषयी विचार चिंतन केलेलं नाही, असं पण आपल्याला दिसून येतं. म्हणजे वेदांचं ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर दर्शनांव्यतिरिक्त पण इतर अनेक विषय आहेत की जे वेदांमध्ये आहेत. आणि थोडं कसं एक अडचण यामध्ये तुम्हाला सांगतो की जे दर्शनांची भाषा आहे किंवा इतर जी नॉर्मल संस्कृत भाषा आहे, आता आपल्याला कसं झालंय की संस्कृत भाषा हीच आपल्याला अवघड होऊन बसली, कारण की आपल्याला आपली साधी मराठी भाषा पण आजकाल अवघड वाटते. म्हणजे मराठीत असलेलं ते आपल्याला कठीण जातं समजायला, त्यापेक्षा अजून अवघड आपल्याला संस्कृत वाटतं. आणि संस्कृतमध्ये पण जी खरी संस्कृत जी साहित्यामध्ये आहे त्यापेक्षा जी वेदांची संस्कृत आहे ती अजून वेगळी आहे. त्याच्यामुळे वेदांना समजण्यासाठी अजून भरपूर आपल्याला परिश्रम करावे लागतात आणि त्यांचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला त्यांची भाषा शैली कशी आहे किंवा अगदी जर सोप्या भाषेत मला सांगायचं असेल तर जेव्हा आपल्याला कोणी योग्य व्यक्ती असेल गुरु, त्याच्याकडनं जर आपण शिकलो तरच आपल्याला वेदांचा अर्थ किंवा त्यांचं ज्ञान प्राप्त करून घेता येऊ शकतं. कारण की त्या सगळ्या विषयांचा विचार समजण्यासाठी आणि तो मांडण्यासाठी त्या व्यक्तीला त्या विषयाची पूर्ण माहिती असली पाहिजे. त्याच्यामुळे नुसतं आपल्याला ट्रान्सलेशन वाचून किंवा नुसतं आपल्याला इतर गोष्टींचा रेफरन्स घेऊन आपल्याला वेदांचा अर्थ समजणं खूप कठीण आहे. आणि असं पण नाही की संस्कृत भाषा आली म्हणजे वेद समजू शकतात, असं पण नाहीये. कारण की समजा आता मला संस्कृत येते, पण याचा अर्थ असा नाही की मला वेद समजतील. कारण की वेदांची संस्कृत ही अजून वेगळी संस्कृत भाषा आहे, त्यांचे व्याकरणाचे नियम वेगळे आहेत, त्यांची भाषा शैली वेगळी आहे. त्याच्यामुळे वेदांमध्ये इतर अजून बरंच काही आहे आणि त्याच्यामध्ये खरं सांगायला गेलं की ज्ञान भरपूर आहे, त्याचा अंत नाहीये. दर्शनांमध्ये बरेचसे विषय येतात, पण वेदांमध्ये सुद्धा त्या व्यतिरिक्त अजून बरंच काही आहे. थँक्यू सर. थँक्यू. हॅलो सर. हो नमस्कार, बोला. नमस्कार. माझ्या जीवन विकासासाठी ह्या दर्शनांचं काय महत्व आहे आणि ती मी का अभ्यासावी? हा, आता खरं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपण जेव्हा 10 दिवस पूर्ण करू तेव्हा जास्त अजून योग्य प्रकारे सांगता येईल असं मला असं वाटतं. पण तरी सुद्धा आता उत्तर द्यायचं म्हणून मी असं म्हणू शकतो की नॉर्मली कसं होतं की आपण आपल्या जीवनामध्ये कायम एकांगी विचार करतो. एकांगी म्हणजे कसं की मला वाटतं की माझं बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी जे वागतोय ते बरोबर आहे, माझा जो विचार आहे तो बरोबर आहे. पण आपण जेव्हा दर्शनांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की नुसतं एका दृष्टीने विचार करणं किंवा एका अंगाने विचार करणं हे पण सत्य असेलच असं नाही. ही जी दर्शन आहेत, मी जसं तुम्हाला म्हणलं की वेगवेगळ्या दृष्टीने पण त्या गोष्टीचा विचार करता येऊ शकतो. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये याचा उपयोग काय होऊ शकतो, तर आपण आपली व्हिजन वाढवण्यासाठी, आपण आपली विचार करण्या योग्यता वाढवण्यासाठी निश्चितच या दर्शनांचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मीच बरोबर आहे आणि मला जे वाटतं आहे तेच खरं आहे. ही जी एक एकांगी विचारसरणी आपण घेऊन चालतो, तर दर्शनांचा अभ्यास केल्यामुळे अनेक द्वार आपल्याला
खुली होतात आणि आपण शिकतो की दुसरा व्यक्ती काय विचार करू शकत असेल या विचारावर. हा पण आपण विचार करतो आणि त्याचं पण बरोबर असू शकतं. असं नाही की मी जो विचार करतोय तोच बरोबर आहे, कारण की एकाच गोष्टीला समजून घेण्यासाठी अनेक वेगवेगळे आयाम असू शकतात. त्याच्यामुळे दर्शनांचा अभ्यास केल्यावर मला असं वाटतं की आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं विचार करण्याची सवय लागते आणि आपण एकांगी विचार करण्यापासून मुक्त होतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपण सक्षम बनतो, असं मला वाटतं. सर, वेदांचं एक स्ट्रक्चर तुम्ही हो. सांगितलं, संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. हो. तर त्यातला उपनिषद हा जो पार्ट आहे हो. हा नंतर ऍड केलेला आहे वेदामध्ये, असं म्हणजे त्यातला सार जो आहे ते असं मानलं जातं का? हा, नाही, त्याच्यामध्ये आता मी थोडंसं तुम्हाला सांगतो की जी उपनिषद आहेत, आजकाल म्हणजे तुम्हाला समजा आता पुस्तक तुम्ही सर्च केलं किंवा प्रकाशित रूपामध्ये साधारण 108 उपनिषद आहेत किंवा काही पुस्तकांमध्ये त्यापेक्षा जास्त पण उपनिषद आहेत. तर याच्यातले काही जी उपनिषद आहेत ती वेदांचा भाग आहेत आणि काही जी उपनिषद आहेत ती नंतर जोडली गेली आहेत. तर असं म्हणतात की जी मुख्य 10 उपनिषद आहेत, म्हणजे त्यांची नावं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की ईश, नंतर कदाचित मी तुम्हाला ग्रुपवरती पण ते पाठवेल, कारण की आता ते लिहून घेणं शक्य होणार नाही. पण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, तैत्तिरीय, छांदोग्य, ऐतरेय आणि बृहदारण्यक ही जी 10 उपनिषद आहेत, याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की ही मुख्य वेदांमध्येच उपनिषद आहेत, वेदांचा ती भाग आहेत. पण या व्यतिरिक्तची जी उपनिषद आहेत ती नंतरच्या काळात असं आपण म्हणू शकतो की त्यांची रचना झाली असावी, कारण की त्यांची भाषाशैली पण थोडी वेगळी आहे, त्यांच्यामध्ये प्रतिपादन केलेले विषय पण थोडे वेगळे आहेत. त्याच्यामुळे सर्वच्या सर्व उपनिषदांना आपण एकाच साच्यामध्ये टाकू शकत नाही, त्यांना आपण एकाच ग्रुपमध्ये टाकू शकत नाही. त्याच्यामध्ये जी उपनिषद 10 मुख्य आहेत, जी वेदाचा भाग आहेत, ती एक आहेत आणि नंतर इतर जी उपनिषद आहेत जी ज्ञान कुठल्या तरी गोष्टीचं करून देतात, त्यांना आपल्याला त्यापेक्षा वेगळं करावं लागेल. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. छंद किती प्रकारचे आहेत कळेल का? छंदांमध्ये पण 2 प्रकार आहेत की जे साहित्यामध्ये म्हणजे काव्यामध्ये येणारे छंद आणि वेदांमध्ये येणारे छंद. तसं अगदी तुम्हाला एक्झॅक्ट आकडा मी नाही सांगू शकणार, पण साहित्यामध्ये किंवा काव्यामध्ये जे येणारे छंद आहेत ते पण शेकडो आहेत, म्हणजे 100च्या पटीमध्ये आहेत. अगदी मला एक्झॅक्ट निश्चित आकडा सांगता नाही येणार. त्यासाठी संदर्भ मी तुम्हाला एक सांगू शकतो की छंदांविषयी एक वेदांग पण आहे. जसं आपण वेद म्हणतो तशी वेदांग पण आहेत की ज्यांचा अभ्यास केल्याने आपल्याला वेदांचं ज्ञान अधिक चांगल्या पद्धतीने प्राप्त होतं. त्याच्यामध्ये एक छंद आहे आणि महर्षी पिंगल यांनी एक छंदसूत्र म्हणून ग्रंथ लिहिलेला आहे, तर त्याच्यामध्ये अनेक छंदांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चित संख्या आता मला सांगता येणार नाही. आणि वैदिक जे छंद आहेत त्याच्यामध्ये पण भरपूर छंद आहेत. तर नंतर कदाचित पाहिजे तर मी रेफरन्स तुम्हाला त्याची इमेज पाठवू शकेल की ऋग्वेदामध्ये असणारे जे छंद आहेत त्यांची एक अनुक्रमणिका आहे. यजुर्वेदामध्ये असणारे छंद किंवा सामवेदामध्ये असणारे छंद, कदाचित यजुर्वेदामध्ये छंद नाहीयेत, पण ऋग्वेदामध्ये असणारे आणि सामवेदामध्ये असणारे जे छंद आहेत त्यांची एक अनुक्रमणिका आहे. तर पाहिजे तर मी ग्रुपवरती आपल्याशी शेअर करेल. सर नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की एक सामान्य जीवाला कोणतं स्पेसिफिक दर्शन फॉलो करणं जास्त संयुक्तिक आहे की सारासार सगळ्या दर्शनांचा अभ्यास करून, कारण अनेकदा असं होतं जेव्हा आम्ही MA करत होतो योगशास्त्रामध्ये तेव्हा सांख्य दर्शन खूप जास्त आपलं वाटायला लागलं आणि मग त्याच्यामध्ये जास्त रस वाटायला लागला. पण नंतर चार्वाकाचा इतकं अभ्यासासाठी होतं तेवढं ते अभ्यासताना चार्वाक दर्शन जास्त आपलं वाटायला लागलं. तर हे कन्फ्युजन जास्त वाढत जातं. तर ते खूप दर्शनांचा अभ्यास करून एक आपलं म्हणून दृष्टिकोन ठरवणं जास्त संयुक्तिक की एकाच याला फॉलो करणं जास्त संयुक्तिक? असं मला वाटतं की असं काही आपण आधीपासून ठरवून घेण्याची गरज नाही. मला असं वाटतं की जेव्हा आपण सगळ्या दर्शनांचा अभ्यास करतो तेव्हा सर्व दर्शनांचा अभ्यास केल्याने आपली स्वतःची एक विचार करण्याची भूमिका अधिक जास्त समृद्ध होते. त्याच्यामुळे एकाच दर्शनाला फॉलो केलं पाहिजे असं काही आवश्यक नाही. आणि मला असं वाटतं की हा जो तुम्ही आता प्रश्न विचारलाय तो 10 दिवसांनी मीच तुम्हाला विचारेल की 10 दिवस तुम्ही ज्या दर्शनांविषयी ऐकलं तर यापैकी कुठलं दर्शन तुम्हाला तुमच्या अधिक जास्त जवळचं वाटलं. समजा आता हा प्रश्न मीच तुम्हाला 10 दिवसांनी विचारला तर त्याच्यावरती तुमचं उत्तर काय असेल ते ऐकणं मला जास्त अजून इंटरेस्टिंग वाटेल. प्रत्येक व्यक्तीने काही असं ठरवून घेतलं नाही पाहिजे की हे दर्शन जास्त चांगलं आहे किंवा हे दर्शन चांगलं नाहीये किंवा हे जास्त जवळचं आहे की हे जास्त जवळचं नाही.
असं पण असू शकतं की कुठल्या व्यक्तीला वाटू शकते की हा, ही जी विचारसरणी आहे ही माझ्या जास्त जवळची आहे, मी थोडासा या पद्धतीने विचार करतो जसा या दर्शनामध्ये विचार आहे, असं पण होऊ शकतं. किंवा सर्व दर्शनांचा अभ्यास केल्यानंतर आपण एक आपली भूमिका ठरवतो की सर्व दर्शनांचा अभ्यास केल्यानंतर आपण अजून जास्त सजगतेने किंवा अजून जास्त चांगल्या पद्धतीने विचार करायला शिकतो. म्हणजे असं काही आवश्यक नाही की एखादं पर्टिक्युलर दर्शन फॉलो केलंच पाहिजे. आणि जो प्रश्न तुम्ही मला विचारलाय तसं मी म्हणलंय की 10 दिवसांनी हा प्रश्न मी तुम्हाला विचारेल की ज्या 10 दर्शनांचा 9 दर्शनांचा आपण अभ्यास केला याच्यातलं तुम्हाला जास्त कुठलं जवळचं वाटलं आणि ते आपण फॉलो करतो असं तुम्हाला वाटतं का, की सर्व दर्शनांचा अभ्यास करणं हे जास्त महत्वाचं वाटतं? हे मला असं वाटतं की हा वैयक्तिक अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. नक्की सर. धन्यवाद. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हो. हा सर, मला एक विचारायचं की नेहमी आपण म्हणतो की वैदिक नॉलेज इज ऑलवेज अनक्वेश्चनेबल किंवा अनपॅरलल्ड नॉलेज आहे, अनादी ज्ञान आहे. पण डिबेटचा जेव्हा विषय येतो किंवा एस्पेशली बिलीव्हर्स, आय थिंक सो दे विल बिलीव्ह इन वेदास, बट जेव्हा तुम्हाला प्रूव्ह करायचा वेळ येते तेव्हा तुम्ही कसं प्रूव्ह करणार की Vedas did exist or the knowledge in that is unparalleled? आता हा जो तुम्ही जो प्रश्न विचारला हा मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यावरती काहीतरी सांगणं आवश्यक आहे की आपण आता जे आस्तिक आणि नास्तिक दर्शन बघितले, म्हणजे नास्तिक दर्शन असे पण आहेत की ज्यांनी वेदांचा विरोध केला किंवा त्यांनी असं म्हटलं की वेदामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या की सगळ्या गोष्टी मान्य करता येणार नाहीत. म्हणजे असं जे आपण म्हणतो की वेद इज अनक्वेश्चनेबल किंवा वी शुड नॉट रेज क्वेश्चन ऑन द थिअरीज ऑफ वेद, असं आपल्या परंपरेमध्ये आधीपासून पण नाहीये आणि आता सुद्धा नाहीये. आणि याच्यामध्ये मला असं सांगायचंय की जे आस्तिक दर्शन आहेत त्यांनी वेदांना प्रमाण मानलं, ते फक्त श्रद्धेपोटी मानलं असं नाहीये, श्रद्धेमुळे नाही मानलं. असं नाहीये की समजा आता आपण हिंदू फॅमिलीमध्ये जन्म घेतला म्हणून आपण वेदांना मानलंच पाहिजे, अशा पद्धतीची ती आस्तिक दर्शनं नाहीये. असं नाही की ते त्या परंपरेमध्ये होते म्हणून त्यांनी वेदांना मानलं. म्हणजे त्यांची जी श्रद्धा आहे किंवा त्यांचा जो एक अभ्यास आहे ती अंधश्रद्धा नाहीये किंवा ती श्रद्धा पण नाहीये. त्यांनी वेदांचा सखोल अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की याच्यातले जे सिद्धांत आहेत ते खरोखरच उपयुक्त आहेत आणि त्यांचा खरोखरच आपल्याला आजकालच्या आयुष्यामध्ये पण वापर करता येऊ शकतो, म्हणजे त्यांनी अभ्यासानंतर आपलं मत बनवलं आहे की वेद हे प्रमाण आहेत. आणि ज्या नास्तिक दर्शनांना वाटलं की वेदांचं जे ज्ञान आहे ते ऍप्लिकेबल नाहीये आजकालच्या जगामध्ये, त्यांनी त्यांचं खंडन केलं. म्हणजे काय की वेदांवरती प्रश्न उपस्थित नाही केला पाहिजे असं काही आपल्या परंपरेमध्ये नाहीये. आणि वेगवेगळ्या दृष्टीने जर आपण विचार केला तर त्याच्यात आपल्याला वेगवेगळे मतं दिसून येतात. त्याच्यामुळे वेदांविषयी निश्चितच चर्चा दर्शनांमध्ये होते. सर, एक प्रश्न विचारू, आहे का वेळ? हा, विचारा. भारतीय तत्वज्ञान, भारतीय हा शब्द कधी आला आणि याला हिंदू तत्वज्ञान का म्हटलं जात नाही? आणि त्याच्याच अनुषंगाने की आपण म्हणजे ख्रिश्चन, मुस्लिम हे तर कुठेच येत नाहीत, तर मग याला हिंदू म्हणजे आपल्यामध्ये विविध तत्व, जेवढी माणसं तेवढी तत्वज्ञान अशा पद्धतीने ती जगत असतात, ह्याच्यातली विस्कळीतता जी दिसते ती कमी कशी व्हायची? म्हणजे आजच ही सगळी उत्तरं नाही, ती शेवटच्या दिवशी मला वाटतं जरा जास्त दिली जातील. मला एकत्र विचारावं असं वाटलं. हा, आता त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा एखाद्या वस्तूला किंवा गोष्टीला नाव देतो तर दुसऱ्यांपासून त्याला वेगळं करण्यासाठी नाव देतो. म्हणजे ही एक दर्शनामध्ये हा एक खूप मुख्य विचार आहे की नाव का देतो. म्हणजे आपण व्यक्तीला, आपण जेव्हा आपल्या घरात बाळ जन्माला येतं तेव्हा त्या बाळाला आपण नाव का देतो? कारण की इतर व्यक्तींपेक्षा त्या व्यक्तीला आपल्याला वेगळं करायचं असतं. म्हणजे संस्कृतमध्ये जर आपण म्हणलं की एक त्याचं लक्षण आहे की व्यवच्छिन्न करणे, म्हणजे त्या वस्तूला किंवा त्या व्यक्तीला इतरांपेक्षा वेगळं करून दाखवणे, यासाठी आपण त्याला नाव देतो. म्हणजे भारतीय तत्वज्ञान आपण याला का म्हणायला लागलो, आता कधीपासून म्हणायला लागलो किंवा कोणी हे नाव दिलं हा एक दुसरा मुद्दा आहे, ते मला पण माहिती नाही. पण हे का म्हणायला लागलो, कारण की पाश्चात्य तत्वज्ञानापेक्षा याला वेगळं करण्यासाठी. जसं आपल्या भारताची परंपरा आहे तत्वज्ञानाची, तशी पाश्चिमात्य पण परंपरा आहे. अरिस्टॉटल आहे, कांट आहे, प्लेटो आहे. म्हणजे जे पाश्चात्य तत्वज्ञान आहे किंवा इतर देशांमधले कन्फ्युशियस आहे किंवा चायनीज आहे, सुफी ट्रेडिशन आहे, म्हणजे इस्लामची पण परंपरा आहे किंवा ख्रिश्चॅनिटीमध्ये पण परंपरा आहे. अर्थात तिथे सुद्धा ख्रिश्चन फिलॉसॉफी किंवा मुस्लिम फिलॉसॉफी असं त्याला नाव नंतरच्या काळात लोकांनी दिलं असेल. पण कारण की वस्तुतः धर्म ही एक जी संकल्पना आहे ही एक वेगळी आहे आणि दर्शन ही एक संकल्पना वेगळी आहे. त्याच्यामुळे हे जे आपण म्हणतोय की भारतीय तत्वज्ञान हे पाश्चिमात्य किंवा वेस्टर्न तत्वज्ञानापासून, वेस्टर्न फिलॉसॉफी पासून वेगळं करण्यासाठी आपण याला भारतीय तत्वज्ञान म्हणतोय.
दुसरं असं की आपण याला हिंदू तत्वज्ञान का म्हणू नये, तर ऍक्च्युली हिंदू हा जो शब्द आहे, जसं मी सांगितलं की नाव कधी दिलं जातं, इतरांपेक्षा वेगळं करण्यासाठी त्याला नाव दिलं जातं. तसंच जर मी म्हटलं की हिंदू तत्वज्ञान हा जो शब्द आहे, तर हिंदू आपण याला का म्हणू शकत नाही, कारण की हिंदू हा जो शब्द आहे तो सुद्धा इतरांपेक्षा वेगळं करण्यासाठी आपण दिला गेला. तसं तर हिंदू धर्म किंवा धर्म ही जी संकल्पना आपल्याकडे पूर्वीपासनं धर्म अशा अनुषंगाने नव्हतीच. त्याच्यामुळे याला आपण हिंदू तत्वज्ञान म्हणू शकत नाही, कारण की ते फक्त एक आयडेंटिफाय करण्यासाठी दिलं गेलेलं नाव असेल. खरं तर अजून एक गोष्ट याच्यात महत्वाची आहे की 2 प्रकारच्या परंपरा असू शकतात. एक म्हणजे आचार परंपरा आणि दुसरी म्हणजे विचार परंपरा. ओके. जेव्हा आपण म्हणतो की हिंदू आहे किंवा मुस्लिम आहे किंवा ख्रिश्चन आहे किंवा ज्यू आहे, ही सगळी आचार परंपरा झाली. म्हणजे जेव्हा आपण धर्माचा विचार करतो, तेव्हा धर्मामध्ये आचार हा मुख्य आहे. पण आपण जी काही चर्चा करतोय, ही आचार किंवा धर्म या अनुषंगाने करत नाहीये. आपण विचारांच्या ज्या परंपरा आहेत किंवा विचारांच्या ज्या परंपरा होत्या, त्याविषयी आपण चर्चा करतोय. त्याच्यामुळे दर्शन आणि धर्म या 2 गोष्टींना आपल्याला वेगळं करता आलं पाहिजे. त्याच्यामुळे याला हिंदू शब्द आपण अशासाठी म्हणत नाही, कारण की हिंदू शब्द हा धर्म या अनुषंगाने जास्त प्रसिद्ध झालाय. त्याच्यामुळे याला आपण हिंदू म्हटलं तर त्याचा थोडासा कदाचित मिस इंटरप्रिटेशन होऊ शकतं. आणि तिसरं जे तुम्ही म्हणत होतात की प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी आहे, तर ती जी विस्कळीत एक विचारसरणी आहे त्याला आपण एकत्र एकसंध कसं करणार, हा पण एक जो प्रश्न होता. आता नॅचरली आपण जसं मराठीत म्हणतो की जितक्या व्यक्ती आहेत तितक्या प्रकृती आहेत, जितके मनुष्य आहेत तितके त्यांचे स्वभाव आहेत. तर जितके स्वभाव आहेत तितके दर्शन तर होऊ शकत नाही, कारण की प्रत्येक व्यक्तीचा विचार काही इतका समृद्ध नसतो की त्याचे म्हणजे त्याच्या चिंतनाची परंपरा इतरांनी कंटिन्यू करावी, इतका काही प्रत्येक व्यक्तीचा विचार समृद्ध नसतो. किंवा काही काही वेळेला आपले जे विचार असतात ते कोणा इतर व्यक्तीच्या विचारांशी मिळते जुळते असतात. म्हणजे आपण त्याच्या विचारसरणीच्या कॅटेगरीत पण जाऊ शकतो. म्हणून जरी प्रत्येक व्यक्तीचा विचार वेगळा असला तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये काही लोकांचे जे एकसारखे विचार आहेत त्याची एक विचारसरणी, त्याचं एक तत्वज्ञान असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज आपण थांबूया. तर उद्या आपण जी आज एक पार्श्वभूमी समजून घेण्याचा विचार केला, जे आपण आज थोडंसं चिंतन केलं, त्यानंतर आपण प्रत्येक दर्शनावरती एक दिवस चर्चा करू आणि त्याची जी काही एक विचारसरणी आहे ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज मला असं वाटतं की आपण इथे थांबूया. तुम्ही सगळ्यांनी आज अटेंड केलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि मी अशी आशा करतो की जसे तुम्ही आज जॉईन केलं तसंच आपण पुढचे पण दिवस तुम्ही जॉईन कराल आणि आपण एक चांगली चिंतनात्मक चर्चा करून निश्चितच आपण थोडीशी आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल अशी मी आशा करतो. आणि सर्वांना नमस्कार. आज आपण इथे थांबूया.